सहगणा ललिता श्री विशाखावितांचम हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रियं वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगोलयते गिरिं यत्कृपातमन्दे श्रीगुरुदीनतारिणीं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरं जयतां श्रुतो पंगो मम मंदिरमतिर्गति मत्सर्वसपदां भोजो राधा मदन मोहनम। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। आलेल्या भाविक भक्तांचं जळगावकरांचं हार्दिक स्वागत आहे। जीवनामध्ये एक ध्यानात ठेवायचं, आपण वेळेला किंमत दिली तर वेळ आपली किंमत करतो आणि हे जीवन एवढं दुर्लभ आहे, त्यामध्ये आपल्याला भगवत भक्तीची कथा ऐकायला भेटते तर त्याच्यामध्ये आपण टायमावर आलं पाहिजे, टायमावर कथा ऐकली पाहिजे सगळेच जण। आणि हे जे कार्यक्रम आहे त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे। रोजच भोजन करतोय, आपलं जीवन खाणं आणि झोपण्यामध्ये चाललंय। 7 दिवस कमी जेवलं आणि काय नाही खाल्लं तर काय फरक पडतो। पण माणसं नाही का, या जगामध्ये भोजनाची कमी नाही भजनाची कमी आहे आणि सगळेजण भोजनाचेच माग लागलेले आहेत। म्हणून दुर्दैव असं आहे की जगामध्ये सर्व काही असून तुम्ही सुखी समाधानी आनंदी नाही येत। तर त्यामुळे एवढा महायज्ञ ज्ञान कथा यज्ञ केलेला आहे। या कथेमध्ये आपण सगळ्यांना आस्वाद घेतला पाहिजे, वेळेचं बंधन ठेवलं पाहिजे। आमचे गुरु म्हणतात की तुम्ही वेळेची किंमत करा, वेळ तुमची किंमत करेल। आता तर तुम्ही जीवनाला सहज घेता तर मृत्यूच्या वेळेस मृत्यू सुद्धा तुम्हाला सहज घेऊन टाकेल। मृत्यू कोणाच्या बापाची नाही आहे। त्यामुळे आजचा जो भागवत महिमा आहे, ह्या 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथा आहे। ह्या कथेमध्ये एकच ध्यानात ठेवा, तुम्हाला 7 दिवस मध्ये मनोरंजन, जोक, हसणं ऐकायला भेटणार नाही। मी कथा धरून बोलणारा व्यक्ती आहे, ठीक आहे। सगळ्यांना जय हरी, राधे राधे। श्रीमद भागवतम हा जो ग्रंथ आहे, असा ग्रंथ आहे, गेल्या 18-19 वर्षामध्ये एवढा अभ्यास केल्यानंतर जाणवलं, जीवनाचा मर्म आपल्याला समजून घ्यायचा असेल आणि जीवन परिपूर्ण करायचं असेल, जन्मलाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती, शेवटी भगवान नारायणाची स्मृती करायची असेल आपल्या प्रत्येक व्यक्तीला, तर सगळ्यात शेवटी म्हणजे ह्या जगात दुसरं काही येणार नाही, नारायणाची स्मृती सोबत येणार आहे। तर ती नारायण स्मृती ठेवायची असेल तर प्रत्येक व्यक्तीनं श्रीमद भागवताचे श्रवण केलं पाहिजे। आणि जेवढं तुम्ही श्रवण करणार तेवढं तुमचं भगवंताच्या प्रती आकर्षण आणि प्रेम वाढेल आणि ती प्रेमाची परिपूर्णता। ह्या जगामध्ये प्रेम करणं सोपं आहे, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते शरीरावर प्रेम करतंय, पण भगवंतावर कोणी प्रेम करत नाही। का बरं करत नाही भगवंतावर प्रेम कोणी? कारण भगवंताबद्दल एवढी माहिती नाही, आकर्षण नाही, जिव्हाळा नाहीये किंवा त्यांच्या प्रती काही संबंध नसल्यामुळे आपलं भगवंताच्या प्रती प्रेम होत नाहीये। म्हणून त्या प्रेमाची परिपूर्णता प्राप्त करायचं असेल तो हा श्रीमद भागवताचा ग्रंथाचं
नित्यम भागवत सेवाया नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवाया. नित्य नेमानं भागवत श्रवण केलं पाहिजे. असं नाही की 7 दिवसच नाही, नित्यम केलं पाहिजे. जसं श्वास घेतात तुम्ही, 1 मिनिट बंद पडत नाही, 1 मिनिट बंद पडला तर आपण बंद पडू. तसं जीवनामध्ये भागवत नेहमी श्रवण केलं पाहिजे. आणि त्या श्रवणाच्या माध्यमातून भगवंताच्या प्रती ते प्रेम विकसित होईल. मी नेहमी सांगत असतो, माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. काय हे वाक्य ध्यानात ठेवा. माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. याचं कारण काय? कारण या जगावरती त्याची आसक्ती, स्नेह, प्रेम एवढं चिटकलेलं आहे, त्यामुळे त्याचं वैराग्य वाढत नाही. म्हणून आज जे भागवतम आहे, हा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ काय? सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवत इष्यते. सगळ्या वेदांताला सार जर काही असेल तर काय? श्रीमद भागवतम आहे. आणि ते भागवतम जसं माऊली हरिपाठामध्ये काय म्हणतात? 4 वेद जान, 46 शास्त्रकारानं, 18 पुराण, हरिशी गाथा. आपल्याला पोपटासारखं पाठ आहे, पण व्यवहारात त्याचा अजिबात नाही. सगळ्या वेदांताचा सार काय? 4 वेद म्हणजे 18 पुराण, 46 शास्त्रकारानं, 18 पुराण, हरिशी गाथी. भगवंताचं नाव सांगितलंय, पण किती वेळा आपण भगवंताचं नाव घेतो? काहीच घेत नाही. त्याचं कारण काय? आपण भगवंताबद्दल ऐकलं नाही. म्हणून येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण हृदयपूर्वक आपलं चित्त, शारीरिक वेदना, मानसिक, या सगळ्या गोष्टीचं निराकरण करायचं असेल तर आपण नाही का प्रामाणिकपणे श्रवण केलं पाहिजे. जेवढं आपण भगवंताबद्दल श्रवण करू तेवढंच आपलं भगवंताच्या प्रती स्नेह वाढेल. म्हणून ह्या भागवताची महिमा किंवा भागवताचं गुणगान 2 पुराणामध्ये करण्यात आलेले. स्कंद पुराणामध्ये 4 अध्याय आणि पद्म पुराणामध्ये 6 अध्याय, असे टोटल 10 अध्याय हे श्रीमद भागवताच्या महिमाचं गुणगान करतायत. स्कंद पुराणामध्ये ब्रह्माजी विचारतात भगवंतांना की भगवंता, कलियुगामध्ये बद्ध जीव हा भौतिक संसारामध्ये एवढा आसक्त आहे, एवढा स्नेह आहे मुलाच्या प्रती, प्रॉपर्टीच्या प्रती, त्याच्या प्रती भगवंताच्या प्रती स्नेह होत नाही. याचं कारण काय? तेव्हा भगवंत नारायण ब्रह्माजीला म्हणतात, हे परमेष्ठी, की म्हणतात की ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याचं वय निघून जात आहे, पण तो भागवताचं श्रवण करीत नाही. याचं कारण का? की भागवत असा ग्रंथ आहे, तो ग्रंथ कोणी साक्षात माझं स्वरूप आहे. म्हणून भागवताच्या शेवटच्या आरतीमध्ये काय सांगितलेले? ग्रंथ नव्हे हा काय? श्रीकृष्ण. म्हणजे साक्षात साहित्यिक अवतार भगवंताचा जर कोणता असेल तो श्रीमद भागवतम आहे. आणि हा जो कोणी भागवताचं श्रवण करतो त्याच्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, कष्ट निघून जातात आणि त्याबरोबर त्याला साक्षात माझा संग, माझं सानिध्य प्राप्त होतंय. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं भागवत श्रवण केलं पाहिजे. आणि एवढं वर्णन केल्यानंतर ते भगवंत ब्रह्माजीने म्हणतात, जो कोणी भागवत श्रवण करतो त्याचे पितृलोकामध्ये काय करतात? उड्या मारतात. काय उड्या मारतात? अरे माझे पिढीमध्ये येणारे व्यक्ती भागवत ऐका येतो म्हणजे त्या पितरांना मध, दूध, दही, साखर सगळा भगवंत तिथे देवदेवता त्यांना अर्पण करतात. आणि भगवंत म्हणतात ब्रह्माजीला, जो कोणी श्रवण करीन भागवताचं त्याचे पूर्वज तात्काळ मुक्त होऊन माझ्या वैकुंठ लोकात प्राप्त करतील. म्हणून हे ब्रह्माजी, तुम्ही हे ज्ञान कोणाला प्रदान करा? नारद मुनीला देऊन टाका. आणि एवढं वर्णन केल्यानंतर ते स्कंद पुराणामध्ये भगवंत ब्रह्माजीचा संवाद झाल्यानंतर पद्म पुराणामध्ये त्याची सुरुवात होती. आणि सुखदेव गोस्वामी सौनक आदी ऋषींना वर्णन करतायत की आम्ही नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी बसलेलो आहोत. आणि इथे ह्या 88,000 ऋषींना काही यज्ञ करीत असताना डोळे मळतायत, धूर डोळ्यात जात आहे. आणि डोळे जळत असताना त्यावेळेस सूत गोस्वामीचं आगमन होतं. आगमन झाल्यानंतर विचारतात की हा कलियुगामध्ये
भगवत प्राप्तीचा साधा सोपा मार्ग कोणता आहे तो आम्हाला वर्णन करा. आणि मग त्यावेळेस सौनकादी ऋषी म्हणतात, एकदा पार्वती महादेवाला विचारते की हे भोलेनाथ, तुम्ही गीतेचं महिमा केलं, कारण तुम्ही नेहमी ध्यान अवस्थेत असतात, भगवंताचं चिंतन मनन करत असतात. गीता संपल्यानंतर मला भागवताची महिमाचं गुणगान ऐकायचंय, तुम्ही बखान करा. त्यावेळेस भगवान भोलेनाथ, म्हणून वैष्णवानाम यथा शंभू, श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये सर्वश्रेष्ठ कोणी वैष्णव असेल जे भोलेनाथ आहे. आणि म्हणून भोलेनाथाचं नाव घेण्याचं कारण काय की आपण भोलेनाथाच्या चरण कमलाशी बसून भागवत कथेचं गुणगान करीत आहोत. आणि त्याचबरोबर भगवान दत्तात्रयांच्या चरण कमलाशी बसून आपण कथा करीत आहोत. त्या कथेचं दत्तात्रय महाराजांचं वर्णन पण आता पुढच्या याच्यामध्ये पद्मपुराणामध्ये येते. आणि हे केल्यानंतर पार्वतीला म्हणतात, हे पार्वती, की भागवत समजायचं असेल ते म्हणतात, अहम वेती सुको वेती व्यास वेती न वेती वा, न भगवत भागवत्या टिक्या न बुद्धयाच्या टिकया. ते म्हणतात की अहम वेती, भागवत मी जाणतो. कोण जाणतंय? अहम वेती सुको वेती, म्हणजे सुखदेव गोस्वामी जाणतात. व्यास वेती न वेती वा, सुखदेव वेदी व्यास जाणता का जाणता माहित नाही. आणि भागवत समजायचं असेल न बुद्धया न टिकया, न बुद्धीच्या स्तरावर न टीकाच्या आधारावर, केवळ भागवत समजायचं असेल तर भागवत ग्राह्य, भावग्राही लागतं आपल्याला. जेवढा भाव असेल भगवंताच्या प्रती तेवढं लोकांना भागवत समजेल. म्हणून आपण नुसतं भागवतामध्ये बसलं आणि आपला भाव नसेल तर वर्षाने वर्षे कथा ऐकवत. म्हणून मी सांगतो असो, दरवर्षी कितीतरी सप्ते होतात. आयोजकांना वाटतं आम्ही सप्ताह केला, महाराजा लोकांना वाटतं दान दक्षिणा भेटली, कार्यकर्त्यांना वाटतं आम्हाला भंडारा खायला भेटला, वाजवणाऱ्याला वाटतं बाबा आमचं कलाकारी दिसली, दक्षिणा भेटली, विषय संपला. नाही, माझ्या जीवनात आणि तुमच्या जीवनात काय फरक पडतो हे विचार केला पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून भागवत समजायचं असेल प्रत्येक व्यक्तीनं तर भगवंताच्या प्रती भाव असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. काय भाव असलं पाहिजे? हे कृष्ण, हे विठ्ठल, हे राम, तुम्ही माझेच आणि मी तुमचा आहे. आज मला तुम्ही पाहिजे, तुमच्या प्रती प्रेम पाहिजे, तुमच्या प्रती स्नेह पाहिजे. का बरं? याचं कारण असं आहे, जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत, शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपले लोक किंमत करतात. प्राण निघून गेला रे गेला, आपली किंमत कोणी करत नाही. ह्या जगामध्ये खरं प्रेम करणारा कोणी व्यक्ती असेल ह्या जगामध्ये, एक म्हणजे भगवंत पांडुरंगाशी दुसरं कोणी नाहीये. म्हणून असा भाव आपण निर्माण केला पाहिजे. आणि मग त्यावेळेस ते म्हणतात की एकदा पार्वतीला सुखदेव गोस्वामी वर्णन करतात शिव आणि पार्वतीची कथा. या नेमिष अरण्यामध्ये बसल्यानंतर हाच प्रश्न विचारला. काय विचारला? की हा भागवताची महिमा तुम्ही करा. तर त्यावेळेस सौनकादी ऋषी वर्णन करतात, सुत गोस्वामी सौनकादी ऋषींना वर्णन करतात. एकदा राजा परीक्षितला शाप देण्यात आला आणि तो शाप दिल्यानंतर सुखदेव गोस्वामी महाराज कथा सांगण्यासाठी जात होते. त्यावेळेस रस्त्यामध्ये सगळे देवी देवता अमृत कलश घेऊन नाही का सुखदेव गोस्वामीकडे आले. म्हटले, महाराज, हा तुम्ही अमृताचा कलश आम्ही तुम्हाला प्रदान करीत आहोत, तुम्ही हा अमृताचा कलश राजा परीक्षितला द्या आणि तुम्ही आम्हाला श्रीमद भागवताची कथा करा. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हटले की हे सुरानामी दुर्लभम, अरे देवतांनो, अमृत कुठे आणि श्रीमद भागवताची कथा ही तुलना होऊ शकत नाही. अमृत पेलं तर स्वर्गापर्यंत तुम्ही हजारो वर्ष जिवंत राहू शकतात, पण श्रीमद भागवताचं श्रवण केलं तर तुम्हाला अक्षय वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. म्हणून या भौतिक जगाचं जे अमृत आहे ते तुच्छ आहे श्रीमद भागवतासमोर. त्यामुळं हे सुरांनो, हे देवतांनो, हे अमृत कलश मला देऊ नका. राजा परीक्षितला मी जे अमृत देणार आहे ते म्हणजे कथा अमृत.
म्हणून शास्त्रामध्ये 4 अमृताची वर्णन येते. एक म्हणजे अमृत, दुसरं आहे कथा अमृत, तिसरं आहे नामामृत आणि चौथं अमृत आहे चरणामृत. जे भगवंताला अभिषेक केला जातो ते चरणामृत. असे 4 अमृताचे. पण या 4ही अमृतामध्ये सर्वश्रेष्ठ अमृत कोणतं असेल ते म्हणजे वैकुंठ लोकाची प्राप्ती करून देणारं अमृत असेल ते श्रीमद भागवतम आहे. आणि मग त्यावेळेस जेव्हा सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला भागवत सांगितलं तर 7 दिवस 7 रात्रानंतर कथा ऐकल्यानंतर त्याने वैकुंठ लोकाची प्राप्ती केली. आणि हे जेव्हा वार्तालाप ब्रह्माजीने ऐकला, आता हे प्रसंगामध्ये प्रसंग येतो. तर त्यावेळेस म्हणले सत्ययुग, द्वापार, त्रेतायुगामध्ये सगळे साधन एका साईडला. त्याने एक तराजू लावलं, त्या तराजूमध्ये ध्यान, धारणा, तपस्या सर्व गोष्टी काही ठेवल्या. ब्रह्मचार्य, संन्यासी, जे नियम धर्म सगळे एका साईडला ठेवले आणि दुसऱ्या साईडला श्रीमद भागवताचा ग्रंथ ठेवला. त्यावेळेस श्रीमद भागवताची तुलना नाही करू शकले. आणि ह्या जगामध्ये उद्धाराच करूनचं साधन असेल तर ब्रह्माजी म्हणतात की काय श्रीमद भागवतम आहे. आणि हे सौनक आदी ऋषीला सूत गोस्वामी अतिशय विस्तृतपणे वर्णन करताय. म्हणून भागवत ग्रंथ असा आहे ना, जेवढं तुम्ही डीप जातात ना तेवढं आपल्याला भागवताचं मर्म कळलं. पण दुर्दैव असं आहे आजकालचे जे महाराज आहेत ना, कारण मी वारकरी संप्रदायाचं लहानाचं मोठं झालोय. लहानपणापासून मला एक बाळ कोड होतं. पण जेव्हा अभ्यास केला श्रीमद भागवताचा, गाथ्याचा अभ्यास केला, रामायण महाभारताचा अभ्यास केला, आपल्याला वाटलं की मधाचं जो मध आहे ना बाटलीमध्ये, केवळ मध आतमध्ये बाटलीला आपण बाहेरून साठतोय. खरा मध आपल्याला कधी भेटलाच नाही. म्हणून सांगणारे सांगत नाहीत आणि ऐकणारे जिज्ञासा करत नाहीत. दोघं एकमेकाच्या माळी सारखीच आहेत. म्हणून श्रोता वर्गाचं तेवढंच लक्ष असलं पाहिजे की बाबा सांगतो ते खरं आहे का खोटं आहे. त्यासाठी ध्यानपूर्वक ऐकता आलं पाहिजे आपल्याला, कारण तुमचा अधिकार पडतो. आणि वक्त्याचं तेवढं काम आहे. मी आज आमच्या प्रभूजीला सांगत होतो की बऱ्याच वेळा उड्या मारल्या जातात. त्यानं म्हटलं, आमच्या वरिष्ठाचं मी प्रवचन ऐकत होतो, ते प्रगंड पंडित शास्त्रामध्ये विद्वान व्यक्तिमत्व, ते म्हणतात जेव्हा तुम्ही लोकांना फसवतात ना तर भगवंत तुम्हाला फसवत आहे. म्हणून कथाकाराचं काम आहे लोकांना सतमार्गाकडे शास्त्रानुसार जे वर्णन केले ते बखान करणं. आणि अशा पोटी केल्यानंतर इथे जो प्रसंग आहे, जे साधना एका बाजूला आणि भागवत एका साईडला गेल्यानंतर सुखदेव गोस्वामी सौनक आदी ऋषीला सूत गोस्वामी कथेचा सुरुवात करतात. ते म्हणतात एकदा नारद मुनी ब्रह्मलोकात गेले, बद्रीनाथ मध्ये गेले. अतिशय व्याकुळ होते, चिंताग्रस्त होते. आणि धावत होत असताना त्यावेळेस चतुष्कुमारांनी प्रश्न विचारला, हे नारद मुनी, वैराग्य मूर्तिमान चुडामणी, तुम्ही एका ग्रस्तासारखं चिंताग्रस्त आसक्त ग्रस्तासारखे लक्षण दाखवतात. तुमच्या चिंताचं कारण काय, दुःखाचं कारण काय, आणि तुम्ही एवढे विचलित काय आहेत, याचं कारण काय तुम्ही मला सांगा. 4 कुमार विचारतात नारद मुनीला. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात की हे कुमारांनो, हे ब्राह्मणो, तुम्ही ब्रह्माजीचे 4 मानसपुत्र आहात, सनक, सनातन, सनत कुमार. तुम्ही भगवंताचे अनन्य भक्त आहात. पण ह्या कलियुगामध्ये मी एवढं भ्रमण केलं आणि ह्या कलियुगाचं पाहिल्यानंतर, त्यावेळेस जेव्हा मी कलियुगामध्ये फिरत असताना लोकांमध्ये अल्प आयुष्य होतं, कमी बुद्धीचे लोक असल्यामुळे त्यामध्ये सगळे पीडित आहेत, दुःखी आहेत, असमाधानी आहेत. तपस्या, शौच, क्षमा, दया, करुणा हे सगळं कलियुगामध्ये नष्ट झालेलं आहे. हे ऐकायला आतापर्यंत क्षमा म्हणजे क्षमा करणे, शौच म्हणजे स्वच्छता, करुणा सगळ्यांच्या प्रती करुणा, दया, क्षमा, शांती, इंद्र निग्रह कोणाकडे राहिले नाही. आणि त्याबरोबर अल्प आयुष्य असलेले लोक, हे लोक केवळ असत्य भाषी, खोटं बोलणारे आहेत. प्रत्येक शब्दाला खोटं बोलतायत. आपला दिवसभरातला एक शब्द असा जात नाही की बिना खोटं बोललेला. इथं कोणी आहे का बिना खोटं बोललेलं राहतो? हात वरती करा. आपण म्हणतो इथंच आहे, मोबाईलवर तर किती खोटं बोलतो आपण. थोडा आवाज कमी करा, व्हॉइस याचा.
आणि म्हणून सगळे पाखंडामध्ये फसलेले आहेत. साधू लोक सुद्धा वैराग्याचे कपडे घालतायत. बाहेरून तो वैराग्य दिसतंय, पण अंतरून नाही का वस्तूचे जमा करत राहतात. तुम्ही लोकांच्या नजरेत येताना हो, पण भगवंताच्या नजरेत येताना काय याचा विचार करा थोडासा. म्हणून नारद मुनी सांगितले की सगळ्या पाखंड आहे, विरक्ती लोक नाही का वैराग्याच हे करतायत आणि सगळीकडे दुराचार माजलेला आहे. अशा दुराचारामध्ये पाहिल्यानंतर असं वाटतंय की कलियुगाची काय अवस्था होणार आहे. आणि सगळ्यात म्हणजे कलियुगातला जीव इंद्रिय तृप्तीसाठी एवढा आसक्त आहे की त्याचा कल्पना न करू शकत की याचा उद्धार होईल का नाही, एवढा इंद्रिय तृप्ती. आणि म्हणून सगळीकडे अध्यात्माच्या नावानं बाजार मांडलेला आहे. धन माग जमा करण्याचे सगळे माग लागलेले. त्यावेळेस मी या कलियुगाचा अवस्था पाहत असताना, फिरत असताना मी यमुनेच्या तटावर गेलो. आणि यमुनाच्या तटावर गेल्यानंतर तिथे एक सुंदर स्त्री, त्याच्या आजूबाजूला काही स्त्रिया मी पाहिलं आणि त्यांचे 2 पुत्र. ती स्त्री तर अतिशय सुंदर नवतरुण्य होती. तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया सुद्धा त्या तरुण होत्या, त्या चामर डोलत होत्या. आणि पण त्यांचे 2 मुलं जर्जर अवस्थेमध्ये फसलेले पाहिले. काय झालं, याचं कारण काय? त्यावेळेस नारद मुनीने दयावश विचारलं, हे कन्या, तू कोण आहेस? तुझ्या आजूबाजूला असलेल्या ह्या स्त्रिया कोण आहेत? मला थोडासा परिचय दे. त्यावेळेस ती सुंदर स्त्री म्हटली की हे नारद मुनी, तुम्ही ब्रह्माजीचे मानसपुत्र आहे, मी तुम्हाला ओळखते, पण मी साक्षात भक्ती देवी आहे. आणि जे माझे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य, हे माझे 2 पुत्र आहेत. आणि तुम्ही ज्या स्त्रियांबद्दल विचारलं त्या स्त्रिया कोणी साधारण नाही आहेत, तर सगळ्या नद्या आहेत. गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना, सरस्वती, ह्या सगळ्या 7 नद्या नाही का येत आहेत. मग नारद मुनी म्हणतात की सगळं एवढं असताना, यमुनेच्या तटावर असताना तुमचं खिन्न आणि दुःखित अवस्था होण्याचं कारण काय? त्यावेळेस ती भक्तिदेवी म्हणते की कलियुगामध्ये माझा जो जन्म झालेला आहे, उत्पन्न द्रविड देशे, माझा द्रविड देशामध्ये जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर सहवृद्धी कर्नाटके गता, कर्नाटकमध्ये थोडी भक्ती वाढत गेली. महाराष्ट्र स आदर, महाराष्ट्रामध्ये आदर झाला माझा. आणि गुजरात जीर्ण अवस्था झाली, गुजरातमध्ये भक्ती म्हणजे जीर्ण झाली. गुजराती लोक डोनेशन देतात, भक्ती करणार नाही. आणि अवस्था झाल्यानंतर मी फिरत असताना जे भगवंताचं धाम आहे, वृंदावन धाम, यमुनाच्या तटी आल्यानंतर मला नवचैतन्य प्राप्त झालं. पण माझे जे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य, हे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत. तुम्ही विचार करा नारद मुनी, एक आई तरुण असेल आणि तिचे 2 मुलगे जर्जर असेल, त्या आईचं काय मन वाटत असेल, त्याची चिंता काय वाटत असेल, याच्याबद्दल तुम्ही करा. त्यावेळेस माझ्या मुलांना तुम्ही काय करा, संजीवनी द्या. नारद मुनी बघितलं, दया होती, करुणा होती. म्हणून जो आध्यात्मिक जीवनामध्ये भक्ती करतो, देवदेव करतो, त्याचे 2 लक्षण पाहायला आपल्याला दिसतात. पहिलं लक्षण आहे की त्याच्या हृदयामध्ये करुणा आणि दया असते जीवांच्या प्रती. काही लोक खूप देवदेव करतात, पण त्यांच्या स्वभावामध्ये आणि व्यवहारामध्ये काही फरक पडलेला नसतो. स्वतःला ते खूप मोठे देवदेव मानतात, पण घरी गेल्यानंतर बापरे, त्यांचा स्वभाव म्हणजे जित्याची खोड मेल्याशी जात नाही, कडू कारलं गोड होत नाही. तसे येऊन तर खूप भजन तजन करते, पण त्यांच्या स्वभावामुळे आणि व्यवहारामुळे लोक वैतागलेले असतात. काही अर्थ नाहीये. देवदेव करणं म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन करणे आणि आपल्या व्यवहारामुळे, आपल्या स्वभावामुळे लोक जवळ आले पाहिजे, आपल्याशी प्रेमाने व्यवहार केला पाहिजे. याला भक्तीचं लक्षण मानतात. आमचं एक बंगाली भजन आहे, मी ऐकलं, मला खूप सुंदर भजन आवडलं. ते मला सारा अंग माकले ते तिलक गौर मेले ना, सगळ्या अंगाला गंधगुळी चंदन बुका लावला तरी भगवंत भेटत नाही. निस्त्या गळ्यात मोठ्या माळा घालणं, भगवे कपडे घालणं, दाढी ठेवणं, शेंडी लावणं नाही, हे लोक फसवण्याचे कारण आहेत. स्वभावात बदल झाला पाहिजे.
आणि या 7 दिवसानंतर मी तुमच्याकडून अपेक्षा करतो, आणि 7 दिवसानंतर तुमच्यात फरक नाही पडला तर तुम्ही केवळ मनोरंजन केलं आणि मी घसा कोरडा केला, याच्या पलीकडे काहीच नाही झालं. तुम्ही म्हणता ना, जे आयोजक बाबा कुठून धरून आला बाबा एवढा कडक बोलणारा, काय करा, कलियुगामध्ये सगळे गोड गोड बोलणारे तोंड चोपडे झालेले आहेत. म्हणजे तळपाय चाटणारे साधू कधी होऊ शकत नाही. म्हणून 2 लोक व्यक्तींना कधीच तोंड चोपडा करू नये. एक म्हणजे डॉक्टर आणि दुसरा म्हणजे साधू. डॉक्टरचं काम पेशंटला जे इंजेक्शन गरज असेल ते दिलं पाहिजे, आणि साधूचं काम आहे तोंड चोपडे तळवे चाटणारा साधू नसला पाहिजे. त्यांना अपेक्षा नाही ठेवली पाहिजे की लोकांनी माझं गुणगान करावं, या कार्यक्रमानंतर मला दक्षिणा द्यावं किंवा कार्यक्रम भेटावा, अजिबात नाही. अरे तुम्ही कुठं अटकलायत आणि कुठं जायचं आपल्याला याचा विचार करा. म्हणून हा जो प्रसंग आहे कलियुगामध्ये, द्रविड देशामध्ये भक्तिदेवी ज्ञान आणि वैराग्य, नारद मुनी ह्या गोष्टीची चिंता करीत असताना काय करायचं आणि काय नाही, आणि म्हणून ते त्या 2 पुत्रांना जिवंत करण्याचा किंवा त्यांना संजीवन देण्याचा प्रयत्न करीत होते. आपलं बोट घेतलं आणि दाबून हलून हलून बघत होते. ते झोपत होते, उठत होते, आणि पुन्हा बेशुद्ध आवाज पडत असताना त्यांनी पाहिलं यांना जिवंत करायचं असेल, ज्ञान आणि वैराग्य निर्माण करायचं असेल, त्याने 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, वेदांत सूत्र, ब्रह्मसूत्र, गीता, भागवत सगळं काही सांगितलं, पण ज्ञान आणि वैराग्य नाही आलं. भक्तिदेवी विचलित झाली. त्यावेळेस नारद मुनीने का म्हटले की ज्ञान वैराग्य करण्यासाठी मी तीर्थयात्रा केली पाहिजे. म्हणून भारत भ्रमण केलं, सगळ्या सरोवरमध्ये, सगळ्या नद्यामध्ये दान धर्म केलं, दर्शन घेतलं, प्रसाद घेतला सगळ्या ठिकाणी, पण ज्ञान वैराग्याचे कुठे संजीवनी नाही भेटली. आणि वैतहून आकाशवाणी झाली. आकाशवाणी काय झाली की हे नारद मुनी, तुम्हाला तुमच्या जे तुम्ही चिंता करता त्याला एकच आहे. त्या 2 भक्तिदेवीचे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य, यांना संजीवनी द्यायचं असेल तुम्ही ऋषीमुनीकडे जा आणि त्यांच्याकडून तो मार्ग प्राप्त करा, ते तुम्हाला भेटतील. आणि नमून नारद मुनी फिरत फिरत भद्रिकाश्रम मध्ये येतात. आणि भद्रिकाश्रम मध्ये गेल्यानंतर ते म्हणतात की हे चतुर्कुमारांनो, तुम्ही जो प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देतो. माझं ज्ञान आणि वैराग्य भक्तिदेवीच्या 2 पुत्रांना मी वचन दिलंय की मी गावागावामध्ये, नगर अधिग्रामामध्ये भक्तीचा प्रचार करेल, आणि त्या भक्तीच्या आधारावर ज्ञान आणि वैराग्य निर्माण झालं पाहिजे, असं काहीतरी मला सांगा. त्यावेळेस 4 कुमार म्हणतात की हे नारद मुनी, कलियुगामध्ये लोक सगळे बाह्य अवस्थेतून करण्याचा प्रयत्न करतायत, पण आंतरिक लोकांच्या हृदयामध्ये कोणतंही परिवर्तन नाही. तर त्यामुळे जर हे भक्तिदेवीचे 2 पुत्र यांना पुन्हा संजीवन द्यायचं असेल तर एकच आहे. एक म्हणजे ह्या कलियुगामध्ये यत् फलम नास्ति तपसा, कलियुगामध्ये ना तपसा. तपस्या, आपल्या तपस्या काय असतात, एकादशी उपास धरा, त्याच्यात मी मरणाचा 3 टाइम खातो उपास म्हणतो. लोक पोटाचा उपास धरतात, पण मनाचा आणि विचाराचा उपास कोणी धरत नाही. दाबून दाबून खिचड्या खातात, उपास झाले काय? अरे इंद्रिय तृप्ती झाली. उपास या शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे भगवंताचा. आपण दिवसभर झोपा काढतो, मरणाचा खातो. हा, पण तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, खाऊन खाऊन मारा पण एकादशी करा. पण ते कारण कोणासाठी? जे नाही करीत त्यांच्यासाठी, पण जे करतात त्याने त्या उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे भगवंताकडे जवळ गेलं पाहिजे. आणि आपण किती भगवंताजवळ जातो? नाही. आपल्या तपस्या म्हणजे काहीच नाही, सगळं थोतांड चालू आहे. न तपसी, दुसरं न योगे न समाधीना. कलियुगामध्ये योग सुद्धा नाही, समाधी पण नाहीये. तत्फलम लभते सम्यक, काही लभ्य नाही. पण ते सांगले कलो केशव कीर्तन. हरे कृष्ण. तर त्यावेळेस कलियुगामध्ये भगवंत केशव कीर्तन सांगितलेले, भगवंताच्या नावाचं सांगितलेले. आणि जेव्हा चतुर्कुमाराने सांगितल्यानंतर ते म्हटले एकच करा की हे नारद मुनी, भक्तिदेवीचे जे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांना संजीवनी द्यायचं असेल तर तुम्ही कलियुगामध्ये केवळ भागवत ग्रंथाचे श्रवण करा. जो कोणी नित्य नेमाने भगवंताचं श्रवण करतो त्याला ज्ञान आणि वैराग्य येते. मग त्यासाठी काय करायचं? तर हरिद्वार मध्ये
आनंद घाट नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण या. त्या ठिकाणी आम्ही कथा करतो आणि ती कथा जो कोणी भागवत नाव ऐकतो, भागवताचा शब्द श्रवण करतो, तरी त्याला ज्ञान वैराग्य प्राप्त होते. आणि मग त्यावेळेस त्या कथेमध्ये जेव्हा नारद मुनीने हे ऐकलं तर सगळे जण कथेमध्ये गेले. कोण कोण गेलं? भक्तिदेवी गेली, भक्तिदेवीचे 2 पुत्र ते पण सोबत गेले, सगळ्या नद्या गेल्या, त्यावरून भूलोक, देवलोक, ब्रह्मलोक, सगळे रसिक भक्त. त्याच्यानंतर वशिष्ठ मुनी, भर्गव ऋषी, चवन ऋषी, गौतम ऋषी, देवल, परशुराम, विश्वामित्र मुनी, शाकल्य, मार्कंडेय, दत्तात्रेय भगवंत, पिपलायन, वेदव्यास, पराशर मुनी, जाबल ऋषी, त्याचे मित्र, सगळे शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद व्यक्ती स्वरूपामध्ये गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर किन्नर, गंधर्व, देवी देवता सगळे आनंद घाटामध्ये गेलेले आहेत. आणि तिथे त्या कथेमध्ये काही लोक ऋषी फुगे बसलेले होते. ते म्हटले आम्हाला आमंत्रण नाही भेटलं. त्यावेळेस भर्गव ऋषी स्वतः गेले आणि त्यांना सांगितलं की भगवंताच्या ठिकाणी आमंत्रण नसलं पाहिजे. शास्त्र सांगतात 3 ठिकाणी आमंत्रणाची गरज नसली पाहिजे. एक म्हणजे गुरुच्या घरी, ज्या ठिकाणी भागवत कथा असते, आणि तिसरी ठिकाण म्हणजे माहेर किंवा मित्राचं घर, असं शास्त्र म्हणते. इथं जर ऋषी फुगे करतात तर तुम्हाला तुमचा अहंकार महत्वाचा आहे, व्यक्ती महत्वाचा नाही, हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग सगळे पोहोचल्यानंतर तिथे श्रीमद भागवताची कथा सांगू लागले. आणि काय कथा करू लागले? सदासेवम सदासेवम श्रीमद भागवती कथा यस्य श्रवण मात्रेण हरिचित्त समाश्रित. सौनक आदी ऋषीला आपलं 4 कुमार, 4 चतुर्कुमार नारद मुनीला सांगू लागले सदासेवेम सदासेवेम श्रीमद भागवती कथा. सदा ऐकलं पाहिजे. सदासेवेम सदासेव श्रीमद भागवती कथा. काय होईल कथा ऐकून? यस्य श्रवण मात्रेन, केवळ नुसतं श्रवण जरी केलं, हरिचित्त समाश्रित, हृदयामध्ये भगवंताचा आश्रय होतो. मग विचार करा, जर तुम्ही नुसतं भागवत श्रवण केलं तर तुमच्या हृदयामध्ये भगवंताचा आश्रय झाला पाहिजे. मग आपण एवढ्या वर्ष कथा कीर्तन ऐकले, मग आपल्या हृदयामध्ये भगवंत का नाही आहेत? विचार करा. वर्षानुवर्षे भागवत सप्ताह होतात, महाराज बदलून काही फरक पडत नाही हो. कथा ऐकून बाबा लोक बदलले, महाराज लोक बदलले, मी कधी बदलणार? आणि म्हणून भागवताचं पहिलं लक्षण आहे हृदयामध्ये भगवंताच्या प्रती स्नेह आणि प्रेम झालं पाहिजे. आणि जसं कथा ऐकण्यास सुरुवात केली भक्तिदेवीच्या 2 पुत्राने, ज्ञान आणि वैराग्याला संजीवनी प्राप्त झाली. आणि प्राप्त झाल्यानंतर जी भक्तिदेवी आहे ती आनंदी झाली. आणि एवढं वर्णन केलं सुखदेव गोस्वामी म्हटले, जो कोणी कलियुगामध्ये श्रीमद भागवताचे श्रवण करतो त्याला ज्ञान आणि वैराग्य निर्माण झालं पाहिजे. म्हणून मी प्रवचनात सुरात सांगितलंय की आपल्यामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. लोक वर्षानुवर्षे कथा ऐकतात पण वैराग्याचं नाव निघत नाही. काही फरक पडत नाही, नुसतं गोचडासारखे घरात चिटकलेले राहतात. काही काशाला चिटकून उपयोग नाही. गोचिड एक दिवस निघतो. तसं संसाराला किती चिटकून राहणार आहे? मृत्यूच्या वेळेस तुम्ही किती जमा केलं, मृत्यूच्या मिनिटात एका झटक्यात नाही का सगळं घेऊन सोडून दिलं जातं हो. तुमच्यापैकी नाते वारले असते ना प्रत्येकाचे, कोणीतरी अंत्यविधीला गेला असेल ना, सगळे ऑलमोस्ट 50+ आहे तिथं. किती जण काय घेऊन गेले हात वरती करा. डोळ्यानं बघतात पण फरक कधी पडतो का? ते छोट्या छोट्या गोष्टी भांडण करतात. ईर्ष्या, द्वेष, निंदा. लोक कथेमधून परिवर्तन झालं पाहिजे. मला एकानं विचारलं, का महाराज एवढे वर्ष तुमच्या मंदिरामध्ये येतो, जप तप करतो, प्रवचन ऐकतो, तपस्या बी करतो, उपासक कैवल्य उपास बी धरतो, तीर्थयात्रा करतो, माझ्यात काही फरक पडला नाही, याचा अर्थ तुमच्यात काही मजा नाही बुवा. मला अच्छा. मला एका गुरुकडे असा शिष्यानं मला, का महाराज तुमच्या आश्रमामध्ये खूप वर्षानुवर्ष राहिलो, माझ्यात फरक नाही पडला, कारण काय?
तुमच्या मंत्रामध्ये काही मजा नाही. ते म्हणले काम कर बाळा, इकडे. बोलून घेतलं आणि एक मटकं घेतलं आणि मटकं घेतल्यानंतर ते म्हटले मटकं घेऊन जा आणि समोर दारूचं दुकान आहे तिथे. म्हणजे ओ साधू महाराज दारू घेऊन ये. घेऊन ते म्हणे अहो आज एवढे दिवस जप तप सांगितलं आज दारू. म्हणे घेऊन ते. तो येतो आणि म्हणतो बस. आणि बसल्यानंतर तो म्हणतो काय करायचे, दारू आहे ना गुळण्या करून थुंकून टाकायचं. म्हणे महाराज आज कस काय, असा प्रश्न विचारल्यानंतर असं उत्तर देतात का? म्हणलं मी सांगितलं तेवढं कर, डोकं लावू नको. आणि मग दारूचा तांब्या नाही का असं गुळण्या करून थुकतो टिकल्यानंतर शेवटी मला महाराज दारू संपली. मग गुरुने प्रश्न विचारला काय रे नशा आली का? म्हणे कस काय महाराज नशा येईल, दारू जेव्हा आतमध्ये उतरलं तर नशा येईल, वरचीवर गुळण्या मारल्या नशा नाही येणार. ते म्हणते राजा तसंच आहे, वर्षानुवर्षे कथा कीर्तन ऐकल्यानंतर जर ती आत्मसात नाही केली, वरचीवर गुळण्या मारल्या, तो वैराग्य निर्माण नाही होणार. आत्मसात करावं लागते, ते उतरावं लागतंय. हे बाबा लोक जे सांगतायत, ग्रंथ सांगतायत, ते आपण कधी आत्मसात करतो? आपण नुसतं मनोरंजन म्हणून करून घेतो. गलित कार्यक्रम होतोय, काहीतरी 4 गोष्टी ऐकाय भेटतात. आपण त्याला एवढं गांभीर्य आणि प्रामाणिकपण नाही घेत. ऐकून नाही का, इकून ऐकलं निकून सोडून देतो म्हणून परिवर्तन. बरेच लोक तीर्थयात्रा, तुमच्यापैकी किती लोक तीर्थयात्रा करून आले हातवरती करा. सगळेजण करून आले असते, बरेच जण येतात करून. असं जे काय शिष्याकडे म्हणले आश्रममध्ये राहू कंटाळून शिष्य नाही का वैतागले होते. वैतागल्यानंतर म्हणले महाराज आश्रममध्ये राहून कंटाळा येतो, आम्हाला तीर्थयात्रेला जायचंय. म्हणले बाबांनो मी खूप थकलोय रे, माझे गुडघे चालता येत नाहीत, डोळ्यानं दिसत पण नाही. तुम्ही काम करा, तुम्ही सगळे शिष्य मिळून नाही का तीर्थयात्रेला जा, मी थांबतो. पण महाराज तुम्ही जर गुरु महाराज तुम्ही नसेल तर आमची तीर्थयात्रा परिपूर्ण नाही होणार हो. ते म्हणले एक काम करा, मी तुमच्याबरोबर एक भोपळा देतो आणि एक कडू कारलं देतो, हे सोबत घेऊन जा. ज्या ज्या तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जाता त्या ठिकाणी याला स्नान घाला. जे जे काही तुम्ही नैवेद्य खाताना याला भोग लावा. ज्या ठिकाणी तुम्ही दर्शनाला जाता तिथे दर्शन करवा. हे माझंच प्रतिनिधित्व आहे. म्हणजे मी नसेल तरी हा भोपळा आणि कडू कारलं तुमच्या सोबत असेल. म्हणजे ठीक आहे. मग गुरु महाराजांच्या पाया पडले सगळे आणि पाया पडल्यानंतर निघाले तीर्थयात्रेला. सगळ्या तीर्थयात्रेमध्ये गेले, स्नान केलं, सगळे सरोवर, सगळ्या नद्या, कुंड सगळीकडे दर्शन घेतले, भांडाऱ्याचा प्रसाद खाल्ला. असं करून तीर्थयात्रा करून आले. आल्यानंतर गुरुने विचारलं कशी झाली रे बाबा यात्रा? म्हणे गुरु महाराज छान यात्रा झाली, व्यवस्थित झाली. म्हणे तब्येत थोडीफार आहे, गुडघे थकले, चालता येत नाही. म्हटले मी जर तुमचं भोपळा आणि कारला दिले ते कुठे? म्हणले आहे ना महाराज, आहे ना. मग ते भोपळा गेला. म्हणले अच्छा अच्छा, याला स्नान घातलं? म्हणजे हो घातलं. भोग लावला? म्हणे लावलं, भोग पण लावलं. याला दर्शन केलं? हो म्हणे महाराज दर्शन पण करवलं. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद, मला स्नान झाले, माझी तीर्थयात्रा घडली तुमच्यामुळं, मी तुमचा खूप हृदयपूर्वक कृतज्ञ आभारी आहे. याला काम करायला कापा आणि प्रसाद म्हणून वाटा. आणि मग तो कापून वाटला. वाटल्यानंतर सगळ्या शिष्यांच्या हातात वाटल्यानंतर शिष्य पाहू लागले. म्हणजे काय करायचं, खाऊन टाका. जसं खाल्लं सगळे तोंडात बारीक झाले. म्हणजे काय झालं महाराज? अरे काय झालं पोरांनो, असं काय तोंड? म्हणजे महाराज कडू लागतोय. अरे म्हणले राजांनो तुम्ही तीर्थयात्रा करून आले, दर्शन करून घेतलं, मोठे मोठे भांडारे खाल्ले, तुम्ही कडूचे गोड झाले पाहिजे, कडू कस काय राहिला? तसंच आपण तीर्थयात्रा केल्या, कार्यक्रम केले, पण आपल्या स्वभावामध्ये आणि आपल्या व्यवहारामध्ये फरक पडत नसेल, त्या कडू कारल्यामध्ये भोपळ्यामध्ये फरक नाही, तसं आपल्यामध्ये नसणार आहे. म्हणून कथा कीर्तन ऐकताना ज्ञान आणि वैराग्य झालं पाहिजे. वैराग्य असे याचा अर्थ उद्यापासून माझ्यासोबत चला असं नाहीये. वैराग्याचा शब्दाचा अर्थ काय? घरात राहा, जास्त गोष्टीमध्ये इंटरफेअर करू नका, लुडबुड करणं बंद करा. एक दिवस मी असंच, आंब्याचे सीजन आहे,
आंबा आणि चिकू खात होतो. खात असताना मला एक गोष्टीचा अनुभव जाणवला. चिकूची बी अलगद निघते, पण आंब्याची कोय ना निघायला खूप कठीण जात आहे. तसं जो जीवनभर भक्ती करतो, ज्ञान ऐकतो, ज्ञानावर भक्ती करतो, तर चिकूच्या बियासारखा अलगद निघत राहतो. पण जे लोक भक्ती करत नाहीत किंवा भक्तीचं पालन करत नाही, ते चिकू आंब्याच्या बियासारखे चिटकलेले राहतात. मी जसं एकदा एक गाव आहे, मला आठवत नाही, तर त्या गावामध्ये गेल्यानंतर असंच कार्यक्रम झाला माझा. आणि झाल्यानंतर तिथं हा प्रश्न विचारला गेला होता, का असं का होत नाही? ते म्हणले, महाराज एकच सांगतो, ज्ञान वैराग्य येण्याचं न कारण म्हणजे संसाराच्या प्रती एवढी आसक्ती आहे ना आपली, एवढं आपण चिटकलेले आहेत ना. तुम्हाला कळतंय ना, जड जात नाही ना प्रवचन माझं? नाही ना? आसक्ती. ते म्हणते की त्याने प्रश्न विचारला, का महाराज एवढ्या दिवस मी ऐकलं सगळं, पण माझ्यात बदल का होत नाही? त्याचा मुद्दा सांगायचा. ते म्हटले एकच आहे. मी त्यांना एकच उत्तर दिलं, ह्या संसाराच्या प्रती जेवढी आसक्ती राहील ना, तेवढं आपलं निघणं बाहेर कठीण जाईल. म्हणून एक दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. नारळ, तुम्ही किती लोकांना नारळ पाहिलं? जेव्हा ओलं नारळ असतं ते काढणं कठीण जात आहे, पण जसं जसं करमंटीला सुकत जातं आणि ते करमंटीला सोडत चालतंय, त्याच प्रकारे आपलं जीवन असलं पाहिजे. 40-45 वर्षामध्ये संसाराला चिटकलं पाहिजे. 45 वर्षानंतर जसं नारळ त्या करमंटीला सोडत जातो, तसंच आपण जीवन नाही का संसाराला सोडलं पाहिजे. पण आपलं काय होतंय, माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. आणि ज्ञान आणि भक्ती आणि वैराग्य ह्या गोष्टी म्हणून नाही का सांगण्याचा मुद्दा एकच आहे की भागवत कथा ऐकल्यानंतर ज्ञान प्राप्त करा, ज्ञानाच्या आधारावर भक्ती करा, आणि भक्तीमुळे वैराग्य येऊ द्या. वरचीवर गुळण्या मारू नका, स्वभावामध्ये बदल करा, ज्यामुळे आपल्याला ह्या जगामध्ये लोकांना आनंद देता आला पाहिजे आणि भगवंताकडे पण आपण प्रेमाने जाता आलं पाहिजे. म्हणून हे जेव्हा ज्ञान आणि वैराग्य झाल्यानंतर भक्ती देवी एवढी प्रसन्न झाली आणि सांगितलं, कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचा साधा सोपा मार्ग ते म्हणजे भागवत ग्रंथ. आणि जसं नारद मुनींनी ऐकलं, सगळ्या ऋषीमुनींनी ऐकलं, आणि त्याने एकच शब्द उच्चारण झाला, साधू साधू. वा वा, किती छान छान सांगितलंय. मग त्यावेळेस नारद मुनी प्रश्न विचारतात चतुष्कुमारांना, की हे ऋषीवर, हे मुनीवर, विरक्त चुडीमुनी असलेले, तुमचं जन्माबद्दल आम्हाला काही माहिती नाही, पण याच्याबद्दल तुम्ही एवढं गुणगान केलं, पण याच्यातलं कोणी पापी, दुराचारी, याभिचारी, जो घोर नरकात जाणारा व्यक्ती आहे, कोणी श्रीमद भागवताचे श्रवण करून कोणी त्याचा उद्धार झालेलं काही उदाहरण आहे का? त्यावेळेस चतुर्कुमार सांगतात, आहे ना. तुंगभद्रा नदीच्या काठी एक आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. अतिशय सदाचारी, गुणी, वेदांमध्ये प्रगांड पंडित, तपस्या आणि वैराग्याचा मूर्तिमान स्वरूप असलेलं हा ब्राह्मण होता. ऐश्वर्य पण होतं. आणि त्याची एक पत्नी होती धुंदुली. अतिशय दिसायला सुंदर होती, व्यवहार कुशल होती, पण त्याबरोबर ती कपटी आणि दंभी होती, दुराचारी होती. तिचा स्वभाव म्हणजे अतिशय उलटा अवस्थेचा असायचा. हा ब्राह्मण नेहमी त्याच्या जीवनामध्ये सर्व काही असून दुःखी अवस्थेत राहायचा. म्हणून तो त्याच्या अध्यात्मामध्ये, धार्मिक कार्यामध्ये त्याचं मन न लागता तो एक दिवस त्याने विचार केला की मला पुत्र नाहीये, घर शून्य. जर एखाद्या घरामध्ये, एखाद्या परिवारामध्ये मुलगा नसेल, मुलगी नसेल, तर ते घर कसं आहे, शून्य म्हटले जाते शास्त्रानुसार. तसंच आत्मदेव ब्राह्मणाला ग्लानी वाटत होती, दुःख वाटत होते की अरे माझ्याकडे सगळं काही आहे पण मला पुत्र नाहीये, आणि म्हणून मी खूप प्रयत्न करून सुद्धा मला पुत्र प्राप्ती नाहीये. तो म्हणून ठरवलं त्यानं की मी आत्महत्या करायची. म्हणून एका नदीच्या काठी गेल्यानंतर तिथे एक संन्यासाला पाहिलं, आणि संन्यासाने आत्मदेव ब्राह्मणाला पाहिलं. आणि जसं आत्मदेव ब्राह्मणाला पाहिलं त्यावेळेस आत्मब्राह्मणे म्हटले, नमस्कार केला.
तेव्हा संन्यासीने प्रश्न विचार की हे ब्राह्मण, तुम्ही अतिशय विद्वान दिसतात, तुमचा तेजस्वीपणा दिसतो, पण तुमच्या चेहऱ्यावर खिन्नता काय, याचं कारण काय, मला तुम्ही वर्णन करा. त्यावेळेस आत्मदेव ब्राह्मण म्हणतो, हे ऋषीवर, संन्यासी महाशय, माझ्याकडे सगळं काही आहे, पण मला पुत्र नसल्यामुळे माझ्या जीवनात दुःख आहे. त्यावेळेस संन्यासी म्हणतो, सगळ्या दुःखाचं कारण, आसक्तीचं कारण आपल्याला कोणी असेल तर हा जो परिवार आहे, मुलं आहेत, यांच्या प्रती जो आसक्ती आहे, स्नेह, हे आपल्या दुःखाचं कारण आहे. त्यामुळे तू जे पुत्र आहे त्याच्या प्रती स्नेह करून सोडून दे आणि वैराग्याचे जीवन घे. विवेक बुद्धीने विचार कर की या जगातल्या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत, अशाश्वत आहे, दुःखालय आहे. त्यामुळे तू भगवंताची भक्ती कर. त्यावेळेस हा जो आत्मदेव ब्राह्मण म्हटला, ऋषीवर, हे ज्ञान आहे ना माझ्या कानात जात नाही, कारण की माझं चित्त, माझी बुद्धी माझ्या पुत्र स्नेहामध्ये एवढे आसक्ती असल्यामुळे तुमचं ज्ञान मला काय होतंय, वरचीवर निघून जाते. माझा शोक दूर करायचा असेल तर मला एक तुम्ही पुत्र द्या. त्यावेळेस संन्यासी म्हणतो की तुमच्या भाग्यामध्ये, तुमच्या ललाटमध्ये, तुमच्या प्रारब्धामध्ये पुत्र नावाचा कोणताही प्रकार नाहीये, पुत्र स्नेह नाहीये. त्यावेळेस हा आत्मदेव ब्राह्मण म्हणतो की हे ऋषीवर, तुम्ही प्रारब्धाच्या सगळ्या गोष्टी जाणतात, तुम्हाला ते पण माहित आहे, तुमच्याकडे योगी शक्ती आहे, मला तुम्ही पुत्र स्नेह दिला तर मला हे ज्ञान कुठेतरी पल्ले पडते. त्यावेळेस हा संन्यासी विचार करतो की जर विद्वान व्यक्तीला, जे आसक्त व्यक्ती असतात ना परिवाराचे, त्यांना तुम्ही किती ज्ञान सांगा, त्यांना काही फरक पडत नाही. ह्या कानानं ऐकतात, ह्या कानानं सोडून देतात, कारण त्यांची त्या परिवाराच्या प्रती एवढी आसक्ती असते. त्या आसक्तीमुळे ते ज्ञान त्यांच्या डोक्यामध्ये जात नाही. अशा वेळेस काय करायचं, त्यांनी ठरवलं की जसं चित्रकेतू महाराजांच्या जीवनात हर्ष आणि शोक आला होता, दुःख त्याला प्राप्त भेटलं, तसंच दुःख हे बालक सुद्धा तुला देईल. त्यावेळेस आत्मदेव म्हण, काय थोडं थोडं जास्तीत जास्त दुःख देईल, याच्या पलीकडचा देणार नाही. आणि मग दयावश, करुणावश ते म्हटले की वैराग्य निर्माण करायचं असेल कोणाच्या जीवनात, तर त्याच्या पहिले त्याच्या जीवनात दुःख आलं पाहिजे. दुःखामुळे वैराग्य निर्माण होते. म्हणून बघा, जोपर्यंत आनंदी जीवन चालतंय ना, तोपर्यंत भगवंताची आठवण येत नाही. ज्याच्याकडे खूप सुख असेल ना, त्याला भगवंत आठवत नाही. ज्याच्याकडे जास्त दुःख असेल त्याला पण भगवंत आठवत नाही. म्हणून ईश्वराची आपल्या कृपा, दया आहे की भगवंत आपल्याला मध्य अवस्थेमध्ये ठेवतात. भगवंत आपल्याला दोन प्रकारे नाही का भगवंताकडे प्रेरित करतात. एक म्हणजे ग्रंथाच्या, शास्त्राच्या आणि साधू संतांच्या मार्गातून आपल्याला भगवंताकडे प्रेरित करतात. हा पहिला मार्ग आहे. आपण कथा कीर्तन ऐकून आपल्या जीवनात परिवर्तन केलं पाहिजे. जर ह्या अवस्थेतून आपण परिवर्तन नाही केलं तर ईश्वर किंवा प्रकृती आपल्या जीवनामध्ये दुसरं इंजेक्शन वापरतं. ते म्हणजे आपल्या जीवनात संकट, समस्या, कितीतरी व्याधी हे पाठवल्या जाते. आपण कोण्या दृष्टिकोनातून पाहतो हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. जी नकारात्मक गोष्ट आहे त्याच्यामध्ये सकारात्मक करण्याची वृत्ती आपण निर्माण केली पाहिजे. हे अध्यात्माचं लक्षण आहे. आणि म्हणून त्यावेळेस ह्या संन्यासाने एक फळ दिलं. म्हणले, हे आत्मदेव ब्राह्मण, तुम्ही फळ घ्या आणि हे तुमच्या पत्नीला द्या, पण काही नियम आहेत. तुमच्या पत्नीला सत्य, दया, क्षमा, एक टाइम वेळच जेवण ग्रहण करायचं आणि दान धर्म करायचं आणि नेहमी भगवंताच्या नावाचं चिंतन करून अशा शुद्ध अवस्थेमध्ये तुम्ही काय करायचं, पत्नीला हे नियम सांगा. आणि ब्राह्मण, आत्मदेव ब्राह्मण एवढा आनंदी झाला की अरे आता मला पुत्र स्नेह होणार आहे. म्हणून ध्यानात ठेवायचं, भगवंत आपल्या जीवनात कधी परिपूर्णता ठेवणार नाहीत. या जगात कोणीच परिपूर्ण नसणार. कोणाच्या जीवनामध्ये काही नाही काहीतरी कमी असणार आहे. कोणाच्या जीवनामध्ये अर्थ कमी असेल, कोणाच्या जीवनामध्ये शारीरिक अवस्था असेल, कोणाच्या जीवनात पारिवारिक असेल, कोणाच्या जीवनात सामाजिक असेल. भगवंत कोणालाही परफेक्ट ठेवत नाहीत. या जगामध्ये परफेक्ट काही असेल, परिपूर्णता असेल तर केवळ चपलाचा जोड, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, बाकी जवळ कोणी परिपूर्ण नाही. परफेक्शन नावाचा प्रकारच नाहीये.
आणि तरी आपण अपेक्षा करतो की तो परिपूर्ण पाहिजे, मी परिपूर्ण पाहिजे, सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या पाहिजे. अरे तू का देव आहे का? तो देव नाही, तू देव नाहीये, कोणी परिपूर्ण नाहीये. आणि कधी सुद्धा प्रकृती शेवटपर्यंत सुद्धा परिपूर्ण ठेवत नाही, हे ध्यानात ठेवायचं. आणि ज्याला ज्ञान असेल ना तो तक्रार कधीच करत नाही. जो अज्ञानी असतो ना तो सगळ्यात दुःखी आणि संकटाने समस्याग्रस्त असतो. म्हणून आपल्या जीवनाला गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे जेव्हा तुम्ही पालन करतात ना, जीवन खूप आनंदी हो. पण तुम्ही त्याला कसं आणि केव्हा कसं उपयोगात आणतात आणि त्याचा बुद्धी कशी लावतात याच्यावर निर्भर राहते. आणि मग आत्मदेव ब्राह्मण जातो आणि गेल्यानंतर आपल्या पत्नीला देतो. पत्नी बघते की फळ दिले, तिच्या सखी सारख्याला वारक्याच. ती विचार करते हे जर फळ खाल्लं मी तर काय होईल, मला गर्भधारणा होईल. गर्भधारण झाल्यानंतर मला चालता येणार नाही, माझं अंग जड होऊन जाईल. कदाचित माझ्या घराला जर आग लागली तर मी त्या आगीला कसं विझू. कदाचित नणंदबाई आली तर माझ्या घरातल्या वस्तू घेऊन जाईल, किंवा चोर जर आले तर त्या वस्तू चोरून घेऊन जाईन. ती नाना प्रकारचा असा विचार करू लागली. त्यापेक्षा तिला जास्त विचार स्वतःच्या शरीरावर होता की काय माझ्या सौंदर्यामध्ये एवढं वजन घेऊन लोक मला हसतील आणि 9 महिने 9 दिवस करायचं, याचं मलमूत्र काढायचं, एवढं कोण झंझट करणार आहे. मग कलियुगामध्ये आजकाल अशा स्त्रिया आहेत सो कॉल्ड एज्युकेटेड, ते म्हणतात नाही सोरोगस किंवा बेबी टेस्ट नाही का, किंवा बाहेरून नाही का मुलगा ज्या दत्तक घेण्याचं प्रमाण वाढले. ह्याच कॅटेगरीमध्ये मी स्त्री जातीचा द्वेष करत नाही, त्याच्या वृत्तीचा करतो. सगळे इथं तुम्ही वंदनीय, परमपूजनीय, आदरणीयता अशा काही वृत्तीच्या स्त्रिया आहेत जे आम्ही सिटीमध्ये बघतो. ही वृत्ती आहे माणसाची. आणि मग ह्या स्त्रीने विचार केला हे फळ काय करायचं. ती आपल्या सखीला विचारते, बहिणीला विचारते काय करू. ते म्हणले एक काम कर, माझी पण गर्भावस्था आहे आणि तू एक काम कर, हे फळ आहे ना, तुझी जी वांज गाय आहे तुझ्या दारामध्ये, तिला पण मूळ बाळ नाही, वासरू नाही, तिला खाऊ घाल. आणि आत्मदेव ब्राह्मणाला सांग की मी ते खाल्लं आणि जो माझं बाळ आहे ना मी तुला देईन, पण तू एक काम करायचं, गर्भाला रोज चिंध्या लावायच्या. आणि असं करता करता 6 महिने झाल्यानंतर चिंध्या वाढत असताना ती म्हणली की आता मला बाळणपणीसाठी इथं न थांबता कुठे गेलं पाहिजे, माझ्या बहिणीच्या घरी गेलं पाहिजे. आणि बहीण ती म्हणली एक काम कर, तुझ्या पतीचे जेवढं काही धन मला दे, माझं बाळ मी तुला देईन. आणि असं सांग की तुझ्या नवऱ्याला सांग तुझं बाळ वारलं आणि तुझ्या बाळाला मी दूध पाजण्यासाठी येईल. आणि मी सांगितल्यानंतर दोघी बहिणी एकाच माळीच्या मनी. आज एकाला बुद्धी नव्हती की काय विचार करतायत. आणि मग हळूहळू 6-8 महिन्यानंतर ह्या बहिणीला बाळ झालं. बाळ झाल्यानंतर तिनं बाळ नाही का आपल्या बहिणीला दिलं, चिंध्या काढून टाकल्या आणि इकडं तिनं बुंका ठोकली, अरे माझं बाळ वारलं. तिच्या नवऱ्याला सांगितलं आपलं बाळ वारलं, पण माझ्या बहिणीचं बाळ आहे. पण माझ्या बहिणीचं बाळ झालंय पण तिला दूध येत नाही, मी दूध पाजायला जाते. आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्याने साखर पान वाटलं. सगळीकडे डोंगी पिटली की मला पुत्र झाला, आनंद झाला. आणि एवढ्या आनंदामध्ये त्यावेळेस ह्या आत्मदेव ब्राह्मणाने ठरवलं की ह्या बाळाचं काहीतरी नाव ठेवा. त्यावेळेस आत्मदेवाची पत्नी होती धुंदुकारी. ती म्हटली की माझ्या बाळाचं नाव मी ठेवणार. काय ठेव, आपलं धुंदुली म्हटले की बाळाचं नाव धुंदुकारी ठेवूया. आत्मदेव ब्राह्मण म्हणले ठीक आहे, हरकत नाही. धुंदुकारी नाव ठेवल्यानंतर त्याच्या 3 महिन्यानंतर त्यांच्या अंगणामध्ये जी गाय होती त्या गायीला एक सुंदर पुत्र जन्माला आला. आणि जसं एक व्यक्तीचं बाळ जन्माला येतंय तसंच बाळ गायीच्या पोटी एक मनुष्य रूपामध्ये जन्म, पण त्याचे कान कसे होते, गायीच्या कानासारखे होते. म्हणून आत्मदेव ब्राह्मणाने त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि गोकर्ण ठेवल्यानंतर हा ब्राह्मण मुलगा जन्माताच अतिशय विद्वान, प्रगांड पंडित आणि धर्माला जाणणारा, धर्माचं तत्व जाणणारा पवित्र परम होतं, कारण संन्यासाचं ते फळ दिलेलं होतं. पण इकडे जो दुसरं बाळ होतं कोण, धुंदुकारी, अतिशय बदमाश, अतिशय दुराचारी
लहानपणापासून तो पशुपक्ष्यांना मारणं, लहान मुलांना पाण्यात बुडून मारणं, असा त्याचा आत्मदेव ब्राह्मण एवढे वैतागले, एवढे कंटाळले, ते विचार करू लागले की मी संतान असलं असतं बरं झालं असतं, हा एवढा नालायक पुत्रापेक्षा नसलेलं बरं झालं असतं, पण करू तर काय करू. त्यावेळेस हा जो गोकर्ण होतो तो आपल्या वडिलांना सांगतो की पिताश्री, या जगामध्ये कोणती गोष्ट शाश्वत नाही, म्हणून या परिवाराच्या प्रती स्नेह सोडून द्या आणि आनंद वैराग्याचे जीवन तुम्ही जा. त्यागामध्ये आनंद आहे, वैराग्यामध्ये आनंद आहे. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. तुम्हाला आज वैराग्य आणि त्यागच काय काय भेटतो एक ध्यानात ठेवा. मूर्तीच्या वेळेस सगळं सोडायचं. मी कपडे जरी घातले, ज्ञान जरी देत असेल, मूर्ती मला नाही सोडणार. इथे प्रत्येक व्यक्ती मूर्तीच्या समोर जाणार आहे. मूर्ती हा सगळ्यात शाश्वत सत्य आहे, तो सर्वांना समान लागू आहे, कोणी त्याला टाळू शकत नाही. आणि कोणाला नको असलेला असा मूर्ती आहे. त्याच्या 3 कॅटेगरी. पहिली कॅटेगरी म्हणजे ते सर्वांना समान आहे, गरीब श्रीमंत, काळा गोरा, ज्ञानी अज्ञानी काही बघत नाही, तो सर्वांना समान आहे. दुसरं कोणाला नकोय पण कोणी त्याला टाळू शकत नाही असा मृत्यू आहे. आणि त्यावेळेस म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे की जे गोकर्ण वडिलांना आपल्या आत्मदेव पिताश्री सांगतो, पिताश्री या जगातला सगळा स्नेह ना सोडून द्या आणि तुम्ही काय करा, वनामध्ये जा, तिथं ऋषीमुनीचा संग करा, कथा कीर्तन ऐका आणि जीवनाची परिपूर्णता करा. जीवनाची परिपूर्णता तेव्हाच होऊ शकते की जेव्हा आपण भगवंताची भक्ती गांभीर्याने प्रामाणिकपणे करू, तेव्हा परिपूर्णता होते. तोपर्यंत होऊ शकत नाही. आणि जेव्हा आपल्या मुलाकडून वैराग्याचं प्रवचन ऐकलं आणि त्याने विचार केला, खरंच मी या जीवनामध्ये दुःख भोगत आलोय, ज्याच्याप्रती प्रेम केलं, स्नेह केलं, तेच माझ्या दुःखाचं कारण बनलं. म्हणून आपण जेवढं आपण दुःख भोगतोय तेवढं आपलं दुःखाचं कारण म्हणजे आसक्ती. म्हणून स्टेप बघा. आसक्तीमुळे काय करतो, आसक्ती नावाचा प्रकार आहे. आसक्तीमुळे आपण चिंता करतो, चिंतामुळे भयभीत राहतो आणि भयामुळे दुःख प्राप्त होते. स्टेप कळली तुम्हाला. पहिले अटॅचमेंट, अटॅचमुळे आसक्तीमुळे काय होते, आपण नेहमी चिंता करतो. मी नेहमी प्रवचन सांगत असतो. इंद्रानगर ठिकाणी मी एक कथा करायला गेलो होतो. नाशिकला इंद्रानगर म्हणून एक भाग आहे. जगताप नावाची एक फॅमिली, त्याचा परिवार खूप मोठा आहे. ती ज्या लेडीजकडे, ज्या परिवाराकडे गेल्यानंतर ती आजी 75+ असेल, 75 असेल. ते मुलीला कमीत कमी 1 तास बोलत होती. मी येड्यासारखं बसलोय, पाणी आलं, दूध आलं, बाई रेल्वेत बसली ना, पाणी व्यवस्थित घे, जावायला पण जेवू खाऊ घाल, नातवांना बिस्किट खाऊ घाल, बाथरूमला जायचं असेल तर सामान व्यवस्थित ठेवून दे, कशाची चिंता करू नको, मी इकडे आहे, व्यवस्थित आनंदित आहे. आणि जाऊन तिला अर्धा तास बी झालं नाही त्या लेकीला. मनात आलं, तुला एवढी जर काळजी होती तू सोबत का गेली नाहीस, इथं काय बोंबलत बसली. किती आसक्ती. आणि मला विचार त्यावेळेस मनात पडलं, तुम्ही कोणाची जरी चिंता केली त्याच्या जीवनात दुःख कमी करू शकतात का? कोणाचा मृत्यू, कोणाच्या जीवनातलं सुख दुःख कमी करू शकतात का? नाही करू शकत. तरी आपण आसक्ती करतो. आसक्तीमुळे चिंता, चिंतामुळे भयभीत राहतो नेहमी आणि भयामुळे दुःख होतंय. म्हणून आचार्य सांगतात दुसरी स्टेप आहे, आसक्तीच्या ऐवजी अनासक्त राहा. ईश्वरा, माझ्या हातात काही नाही, मी काही करू शकत नाही. तुम्ही ज्याच्यावर जास्त प्रेम करतात त्याच्या सोबत राहा. आमचे एक भक्त आहेत, ते सांगत होते की नवरा बायको रात्री सोबत झोपले होते. सकाळी नाही का त्यांचे मिस्टर उठलेच नाही. वय किती होतं, 52 का 53. बायको सोबत होती, सगळं काही होतं, पण मूर्तीला कोणी थांबू शकलं का? आपल्या जवळ सगळ्यात जास्त कोणी जवळ असेल ना तर मृत्यू आहे. ही शाश्वत सत्य मानून घ्या. कोणी कोणाचं काही वाचू शकत नाही आणि कोणी कोणासोबत जाऊ शकत नाही. एकदा हा प्रश्न नेहमी विचारायचा, माझं कोण आणि मी कोणाचा? तुम्ही म्हटले हा माझा आहे, त्याच्यानंतर तो गेल्यानंतर तुम्ही जाणार का? तो माझा आहे, मी त्याचा आहे, तर तो गेल्यानंतर मी जाणार नाही, मी गेल्यानंतर तो येणार नाही. सगळ्याला सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल तर आपल्या शरीरावर आहे. स्नेह स्वतःवर जास्त प्रेम करतोय.
म्हणून अनासक्ती नंतर काय होते, चिंतनाकडे येतात आणि चिंतामुळे काय होते, निर्भयता प्राप्त होती आणि निर्भयतामुळे सुख प्राप्त होते. इकडे आसक्तीमुळं चिंतामुळं भयामुळं दुःख, आणि इकडे अनासक्तीमुळं काय होते, चिंतनाकडे जाते, चिंतनामुळं निर्भय प्राप्त होती आणि निर्भयतामुळे सुख प्राप्त होते. हे दोन्ही स्टेप आहेत. कोणत्या स्टेपनं तुम्हाला जायचंय हे तुम्ही ठरवा. आणि मग असं ज्ञान दिल्यानंतर त्यावेळेस आत्मदेव ब्राह्मण निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर जसं आपण बाथरूम मध्ये गेल्यानंतर फ्लश करून टाकतो ना मलमूत्रांना, तसं त्याने जगातलं सगळं सोडून दिलं आणि निघाले वनामध्ये. आणि गेल्यानंतर भगवान विष्णूची आराधना करून भगवंताला प्राप्त केलं. पण इकडे ह्या घटनेमुळं गोकर्ण तो पण तीर्थयात्रेला निघाला. तीर्थयात्रेला निघाल्यानंतर त्याचा जो भाऊ होता धुंदुकारी, अतिशय पापी दुराचारी होते, त्याने 5 वेश्या आणल्या. 5 वेश्यासाठी तो आपल्या आईला मारू लागला, तिचं धन लुडबडून घेत होता, नाना प्रकारच्या वेदना यातना देत होता. दिल्यानंतर आईनं पाहिलं की हा बालक मला सुख देण्याच्या ऐवजी मी याच्यासाठी सगळं काय केलं, हाच माझ्या दुःखाचं कारण म्हणतो. म्हणून ते शेजारच्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या करून घेते ती धुंदुली. आणि धुंदुली आत्महत्या केल्यानंतर हा जो धुंदुकारी असतो 5 वेश्यांना आणतो. रोज घरातलं सगळं धन संपलेलं होतं, रोज चोऱ्या मारू करू लागला, डाक्या टाकू लागला, त्याच्यानंतर जुगार खेळू लागला, नशा पान करू लागला, मांसाहार जुगार करू लागला, याभिचार करू लागला. रोज नाना प्रकारचे धन संपत्ती चोरून आपल्या त्या 5 वेश्यांना देऊ लागला. देत असताना ह्या वेश्याने विचार केला, ह्या धन संपत्ती तो रोज आणतोय, पण एक दिवस याच्याबरोबर आपल्याला पण पकडल्या जाईल, आपल्याला पण दंड भेटल. याच्यातून मुक्तता करायचं काय केलं, ह्या 5 वेश्याने त्याचे हातपाय बांधले आणि त्याला फाशी दिली. फाशी दिल्यानंतर तो मरत नव्हता, म्हणून घरातले विस्तू घेतला आणि त्याच्या तोंडात टाकला. आणि तोंडात टाकल्यानंतर तो तरफडून मेला. आणि गेल्यानंतर या 5 वेश्या घर सोडून गेल्या. शेजाऱ्याला सांगितलं, आम्ही बाहेरून जाऊन येतो, आमचे पती पण बाहेर गेलेले आहेत. आणि तडफून मेल्यानंतर तो भूत प्रेताच्या यवनीमध्ये घरात निवास करू लागला. गोकर्णाला जेव्हा ही बातमी कळाली की अरे माझ्या भावाचा मृत्यू झालाय, त्याने सगळ्या तीर्थयात्रामध्ये श्राद्ध कर्म केलं, कर्मकांडाच्या सगळ्या विधी केल्या आणि करून तो पुन्हा आपल्या घरात आला, अंगणामध्ये निवास करू लागला. त्यावेळेस हे भूत प्रेत यवनीमध्ये तो त्याला नेहमी त्रास देऊ लागला. आणि त्रास देत असताना गोकर्णाला कळालं की माझ्या भावाची दुर्गती झालेली आहे. आणि ही दुर्गती झाल्यामुळं मी तर नाना प्रकारचे श्राद्ध कर्मकांड केले, याचा उद्धार का नाही झाला, याचं कारण काय. म्हणून ऋषीमुनीला विचारलं. ऋषीमुनी म्हणले दान धर्म करा. काही ऋषीमुनी सांगितलं तुम्ही एकच करा, तुमचे जे गुरु आहेत सूर्यदेव त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा की तुमच्या भावाच्या उद्धाराचं माध्यम काय असेल. त्यावेळेस गोकर्ण सूर्यदेवाकडे जाताना सूर्यदेवाला विचारतात की हे गुरुदेव, माझा भाऊ अधोगतीला गेलेला आहे, त्याच्या उद्धाराचं साधन काय, तुम्ही वर्णन करा. त्यावेळेस सूर्यदेव सांगतात, ज्याप्रमाणे अंधकार नष्ट होतो माझ्या प्रकाशाने, त्याच प्रकारे कोणाच्या जीवनातला दुराचार पाप नष्ट करायचा असेल तर श्रीमद भागवत रूपी सूर्य जेव्हा प्रकाशित होतो, उदय होतो, तेव्हा जीवनातले सगळे पाप दुराचार नष्ट होऊन जातात. त्यामुळे तुझ्या भावाचा जर उद्धार करायचा असेल, तू श्रीमद भागवताची कथा श्रवण कर किंवा कथा लाव. आणि मग त्यावेळेस गोकर्णाने आपल्या भावासाठी, त्याच्या उद्धारासाठी काय केलं, श्रीमद भागवताची कथा लावली. त्यावेळेस हा जो धुंदुकारी होता तो जागा शोधत होता, कुठं आश्रय घ्यायचा. त्याच्या बाजूला एक बांबू पाहिला, 7 कांड्याचा बांबू होता आणि त्याच्यामध्ये छिद्रातून तो बांबू मध्ये प्रवेश केला. म्हणून शास्त्र सांगतंय अंत्यविधीला पण बांबू वापरला जातो, पण अंत्यविधीला बांबू वापरला जातो, पण बांबूची अगरबत्ती चालत नाही शास्त्रानुसार. पण आपल्या सगळ्या कार्यक्रमाला बांबूचीच अगरबत्ती वापरल्या जाते. त्याचं सायंटिफिक पण आहे, निगेटिव्ह कार्बन वापरते आणि शास्त्रानुसार बांबूचं धार्मिक क्रियाला खूप व्हॅल्यूज कमी आहे. तुम्ही मला प्रश्न करता भगवान कृष्णन बासुरी का वाजवली,
हा पण प्रश्न विचारला जातो. भगवंताच्या संपर्कात आलं जर काही पवित्र होते. आपण सर्वसाधारण व्यक्ती आहेत म्हणून ते चालत नाही बांबू, म्हणून त्याने बांबूचा आश्रय घेतला. आणि त्यावेळेस गोकर्ण रोज भागवत कथा सांगू लागली. म्हणून भागवत कथा सांगताना 7 दिवसामध्ये हा भागवत ग्रंथ आहे ना, किती माहिती आहे तुम्हाला? 12 स्कंदामध्ये 18,000 श्लोकामध्ये आणि 325 अध्यायामध्ये श्रीमद भागवताची कथा आहे. मला कधी कधी नवल वाटतंय हे बाबा लोक कथा करतात ना, की 325 अध्याय कधी कव्हर करतात 3 तासामध्ये. तर त्याच्यामध्ये भजन, त्याच्यामध्ये झाक्या, कथा काही सांगितल्या, कथा नाही सांगितल्या नाही. जेव्हा कोणाचा उद्धार करायचा असेल तर श्रीमद भागवताच्या अध्याय तो अध्याय किंवा त्याचा स्थानास्वरूपी सांगितला पाहिजे. नाही तर त्या सगळ्यात जास्त पाप कोणाला लागतं माहितीये का? ते वाक्याला लागतंय. म्हणून ग्रंथाचा डीपली अभ्यास केला पाहिजे. पद्मपुराण, स्कंद पुराण, जेव्हा हे ग्रंथ हे प्रवचन करण्याचे पहिले 12 वर्ष अभ्यास केला. श्रीमद भागवतावरल्या वीर रागाचार्य, बलदेव विद्याभूषण, श्रीधर स्वामी अशा नाना प्रकारच्या आचार्यांच्या टीका वाचल्या. तेव्हा भागवतावर प्रवचन करण्यासाठी इथे बसलो. मला जोपर्यंत मी कन्व्हिन्स नसेल, मला जर ते ज्ञान माहीत नसेल, तोपर्यंत मी समाजाला सांगणार नाही. मी जेव्हा अभ्यास करेल, अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर प्रॅक्टिस करेल आणि मला त्याच्यातून अनुभव आला तरच मी कथा करेल, तोपर्यंत नाही करणार. सगळ्या पुस्तकाचा डीपली अभ्यास केलाय मी. माझी बडाई सांगत नाही. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की जो व्यक्ती कथा करतो, कीर्तन करतो, त्याचं जीवन परिपूर्ण अध्यात्मामध्ये पाहिजे. भागवताचार्य, रामायणाचार्य ह्या शब्दाचा अर्थ तरी काय माहितीये का? भागवताचार्य म्हणजे सुखदेव गोस्वामी सारखं विरक्त वैराग्य चुरामुडी, की काही नाही. त्याने भागवतासारखं जो जीवनाचं आचरण करतो त्याला भागवताचार्य म्हणतात. जो रामायणाचार्य आहे, महर्षी वाल्मिकी सारखं जीवन यापन करतो, त्याला रामायणाचार्य म्हणतात. डिग्र्या लावणं सोपं आहे, पण ते जीवन जगणं कठीण आहे. मुद्दा असा आहे की कथा ऐकणार आणि वक्ता हे परिपूर्ण आवश्यक. त्याचं घेईन मी वर्णन पुढे पुढे जसं जाईल तसे. त्यावेळेस 7 दिवस रोज भागवत प्रामाणिकपणे सांगत होता गोकर्ण. गोकर्णजी रोज कथा सांगायचे, तळमळतेनं उत्कंठेनं सांगत होते. जे हृदयात आहे तेच ओठात आहे. आपण जे खाल्लं तेच वॉमिटिंग करतो ना. जसं जो वक्ता असेल त्याच्यामध्ये जे आहे तेच बाहेर पडतंय, त्याच्यामध्ये जे नसेल ते बाहेर पडणारच नाहीये. म्हणून मी कधी लोकांमध्ये बसल्यानंतर त्यांच्या चर्चेचा विषय कळतो ना, की लोक काय चर्चा करतात त्याच्या कळते त्यांचे लेवल काय. यांच्या चर्चेचा ऐकण्याचा विषय, बोलण्याचा विषय, जे ऐकतात तेच बडबड करतायत. म्हणून जो वक्ता असतो ना त्याने भगवत कथा आत्मसात केली पाहिजे. 30 लोकांना सांगितलं. भौतिक संसारामध्ये तर असे पडलेले आहेत, दिवसभर संसाराचंच ऐकता, संसाराचंच बोलतायत, त्याच्याबद्दल बडबड राहते. तीच तुम्ही कथेमध्ये सांगत असेल तर त्याच्यातून तुमच्यात काय फरक आहे? नाही. आपलं काम आहे की भगवंत तुमच्या हृदयामध्ये भगवंत असेल, तो हृदयात दुसऱ्याच्या हृदयामध्ये भगवंत टाकेल. तुमच्या हृदयामध्ये भौतिक इच्छा असेल, वासना असेल, इच्छा कामना असेल, तो श्रोतांच्या वर्गामध्ये काम आणि इच्छा टाकेल. आणि मग गोकर्णाने ती कथा सांगितली आणि सांगितल्यानंतर पहिल्या दिवशी एक कांड पडलं. 7 दिवसामध्ये 7 कांडे पडले. आणि भागवताची कथा ऐकल्यानंतर शेवटच्या दिवशी सगळं भागवत संपलं. आणि संपल्यानंतर साक्षात वैकुंठाचं इमान आलं. भगवंताचे पार्षद आले, नंद सुन्न, उपसुंद हे सगळे आल्यानंतर ही ते जे भूत प्रेतामध्ये अटकून बसलेलं होतं धुंदुकारी, त्याला शंख चक्र गदा पद्म भगवंताचं स्वारूपी मुक्ती त्याला प्राप्त झाली. झाल्यानंतर गोकर्णाच्या मनामध्ये प्रश्न आलाय. काय प्रश्न आला? की सगळ्यांना कथा ऐकली पण वैकुंठ एक विमान केवळ धुंदुकारीला आलंय, बाकीच्या का आलं नाही? तो प्रश्न विचारतो पार्षदांना, भगवान विष्णूच्या पार्षदांना, असं का? त्यावेळेस जे विष्णू पार्षद म्हटले की जो धुंदुकारी होता त्याची कथा ऐकण्याची तळमळ कशी होती, उत्कंठा होती, इच्छा होती. आणि त्याच्या जीवनात एवढं दुःख होतं की त्याला दुसरं काही सुचत नव्हतं. तो केवळ एकच विचार करतो की मला मुक्ती कशी होईल. पण जे बाकीचे श्रोता वर्ग होते ना,
ते एकच विचार करू लागले, घरामध्ये काय चालू आहे, टीव्हीच्या मालिका कोणत्या चालू आहेत, घरी जाऊन जेवायचंय, बाकीचे जेवून आलेत, मी जेवायचं बाकी आहे, महाराज किती टाइम चालवणार, किंवा परिवारामध्ये काय चालू आहे, सगळं चित शरीराने इथे बसले, पण मनाने कुठे बसले, बाहेर बसलेले. तर म्हणून कथेमध्ये बसताना आपलं चित्त, आपलं मन, आपलं शरीर त्याच्यामध्ये तल्लीनता प्राप्त झाली पाहिजे, तन्मयता आली पाहिजे. जसं टीव्हीच्या मालिकामध्ये तन्मयताने येते ना, आपल्याला इंद्रिय तृप्तीचं ऐकायचं असेल तर मजा वाटते. टीव्ही पिक्चरचे हे असू द्या, एखादा पिक्चर असू द्या, क्रिकेटची मॅच असू द्या, आजकाल तर रील पाहण्यासाठी नुसतं तुम्हाला वाटतं शॉर्ट ऐकले की विषय संपतो. इथं शॉर्ट बी नाही, 2-3 तासाचा कार्यक्रम हा. मुद्दा असा आहे की भागवत कथा आपण जेव्हा प्रामाणिकपणे ऐकतो ना, की मला भगवंता जसं कसं ऐकलं पाहिजे, शास्त्र म्हणतंय की जसं जज नाही का एखाद्या कैद्याला शिक्षा ठोठवतो ना, त्यावेळेस तो कैदी ज्या उत्कंठेनं आणि तन्मयतो आता की मला काय शिक्षा होणार आहे, तेवढी तन्मयता आपल्या कथेमध्ये असली पाहिजे. कोण देते हे नका बघू, काय भेटते ते बघा. आमच्या मंदिरामध्ये, इस्कॉन मंदिरामध्ये माझा अनुभव आहे. कारण आमच्याकडे किचन डिपार्टमेंट होतं, आता नाही, पहिलं होतं. तर आमच्याकडे बुफे सिस्टम असते जेवण वाढण्याची. जेव्हा आम्ही वाढतोत ना, ते वाढणारा व्यक्ती आमच्या वाढणाऱ्याकडे कधीच बघत नाही. तो हे बघतो की माझ्या प्लेटमध्ये काय भेटते. पण त्याला एक गुलाबजाम कमी टाका, तो लगेच वरती बघतो कोण टाकतंय. तो असा तिसरा डोळा उघडतो का असं वाटतं काय त्याला. तो काय बघतो, माझ्या प्लेट. तसंच आपण कथा ऐकताना व्यक्तीकडे नाही बघितलं पाहिजे, माझ्या प्लेटमध्ये मला काय भेटते ते बघितलं पाहिजे. आणि ह्या भावनेतून आपण जेव्हा घेतो की भगवंता, कृष्णा, विठ्ठला, पांडुरंगा, तुम्ही पाहिजेत मला, या संसारामध्ये मी सगळं मागून बसलोय, मूर्तीबरोबर मला सगळं सोडायचंय, पण कृष्णा तू कधीतरी भेटशील का. कसं प्राप्त करू रे तुला कृष्णा, विठ्ठला, हे गोविंद, हे मधुसूदन, तुम्ही मला कसे भेटता. ही जेव्हा उत्कंठ भावना असेल, तन्मयता असेल, तल्लीनता असेल, भगवत प्राप्ती ह्या जीवनात शक्य हो. वैराग्याचे जीवन जगण्याची गरज नाही. तुझा आहे तुझ्या पाशी, तरी जागा चुकलाशी, सगळं काही तुमच्या जवळ आहे. भगवंत तुम्हाला देतात, खाली त्याच्यामध्ये तुमची उत्कंठा पाहिजे. आणि ती उत्कंठा भगवत प्राप्तीला पहिलं माध्यम आहे. जसं ज्याप्रमाणे बाळ मुळमुळ रडत असेल, आई लक्ष देत नाही, पण तू ट्या करते जेव्हा बाळ, आई सगळे कामं सोडते आणि त्या बाळाला आपल्या सोबत घेते. त्याच प्रकारे भगवंताला आपण जेव्हा तळमळतेनं आणि उत्कंठेनं पुकारतो ना, भगवंत सगळं सोडतात आणि आपल्या भक्ताला नाही का अधीन करतात. तो अनुभव करता आला पाहिजे. म्हणून इंग्लिशमध्ये 3 गोष्टी, थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. थिंकिंग म्हणजे विचार करा, फिलिंग म्हणजे अनुभव करा, आणि विलिंग म्हणजे व्यक्त करा आपल्या शब्दांमध्ये. थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. आतापर्यंत आपण थिंकिंग करतच नाही, विचार करत नाही, ऐकून सोडून देतो, कारण की आपल्याला त्याचे इम्पॉर्टंट नाहीये. म्हणून शास्त्र नेहमी सांगते की नष्टप्रायेषु भद्रेषु, सगळे भद्र निघून जातात. नित्यम भागवते सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. हे आणि हे ऐकल्यानंतर काय होतंय, श्रवणंत असो कथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन. या जगातलं जे पुण्य आहे, दान धर्म केल्यानं, तीर्थयात्रांनी जे पुण्य होते त्याच्यावर तुम्हाला सुख प्राप्त होते, आणि पाप दुराचार केल्यानंतर ते दुःख प्राप्त होते. पण श्रवण करण्यानंतर तुम्हाला जे पुण्य प्राप्त होते, तुकाराम महाराज म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. ते सुकृत कोणतं बोलतायत, दान धर्माचं सुकृत नाही बोलत, कथा कीर्तनाचं सुकृत जेव्हा तुम्ही वाढवतात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. त्यालाच विठ्ठल आवडतो, असं कोणाला विठ्ठल आवडत नाही. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, बहुनाम जन्मवंते, बहुनाम जन्मवंते ज्ञानवाम प्रपदे वासुदेव स्वरमिती सहमात्मा सुदुर्लभ. असे महात्मा आहेत. आता जळगावचं तरोळे कॉलनीची संख्या किती, भरपूर आहे.
इथं बोटावर मोजण्यासारखे बहुनाम जन्मवंते ज्ञानवाम प्रपदे वासुदेव स्वरमिती सह महात्मा सुदुर्लभ आहे. दुर्लभ लोक आहेत कलियुगामध्ये. तिथे एखादा मिस्टर आणि मिसेसचा कार्यक्रम ठेवू द्या, इथे जागा कमी पडली असते. किंवा एखादा तमाशाचा कार्यक्रम ठेवू द्या, सगळं गाव जमा झालं असतं. पण भागवत कथेला नाही का कोणी नाही का? इंद्रियाच्या प्रति आकर्षण आणि भगवंताच्या प्रति आकर्षण नसलं, सुकृत नाहीये. आणि ते सुकृत कसे नसलंय? मी नेहमी सांगत असतो, हे जगात में भोजन की कमी नाही, भजन की कमी आहे. बघा भजनाला किती कमी आहेत आणि भोजन ठेवू द्या, भंडाराला अख्खं गाव जमा होऊन जाईल शेवटच्या दिवशी. आणि नुसतं पोट भरेल, भगवंत नाही भेटणार. नुसते खायला येतील, खाऊ दे, त्याचा विरोध नाहीये. पण त्याबरोबर अरे खाऊन तर नुसतं हागून जाता तुम्ही, हे शब्द वापरू नये. पण अशी अवस्था लोकांनी आणलेली आहे. भजनामध्ये बसा, संसारामध्ये तर पडलेलेच आहेत. 2 घंटे बसा, काय सांगता ते ऐका, जेवढं जमेल तेवढं पालन करा. असं कधी वाटत नाही, कारण त्याचं कारण सुकृत आहे. म्हणून इथे शास्त्र आपल्याला नेहमी सांगत असते की जेव्हा धुंदुकारीने जेव्हा गोकर्णाने कथा केली आणि मग पुन्हा पार्षदांनी सांगितलंय की तुम्ही हे महाशय गोकर्ण तुम्ही पुन्हा कथा करा. तर त्यावेळेस गोकर्णाने पुन्हा श्रीमद भागवताची कथा केली. आणि कथा केल्यानंतर त्या श्रोतवर्गाने नाही का कोणतेच चित्त इकडं तिकडं न अटकता केवळ कथेमध्ये चित्त लावलं. आणि लावल्यानंतर 7 दिवस 7 रात्र कथा ऐकल्यानंतर त्यांच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं, भक्ती, ज्ञान झालं. ज्ञानामुळे वैराग्य आणि ज्ञानामुळे भक्ती, भक्तीमुळे वैराग्य. म्हणून 3 प्रकारचे वैराग्य सांगतात नीतिशास्त्रामध्ये. हे वैराग्य म्हणजे फालतू वैराग्य म्हणतात. एक म्हणजे समशाम वैराग्य. समशाम भूमीत गेल्यानंतर वैराग्य येतं माणसाला, अरे काही नाही, सगळं एक दिवस सगळं सोडायचंय. आणि बाहेर आल्याने लगेच व्हॉट्सअप आणि स्टेटस उघडून बघतो, वैराग्य गेलं. दुसरं वैराग्य खायला जेवल्यानंतर वैराग्य. एखादा पोटभर जेवू द्या ना, त्याला म्हणा आंबरस पे ना, नको नको नको, गुलाबजाम खा ना, नको नको नको. ते वैराग्य टेम्पररी आहे. आणि तिसरं वैराग्य म्हणजे मैथून सुख, स्त्री पुरुष याच्यातला जो संघ आहे, थोडासा सेक्स झाला की त्याला वैराग्य, अरे बाबा काय आहे या जगातलं. पण ते बी वैराग्य टेम्पररी राहते. हे तिन्ही वैराग्याला फैलगू वैराग्य म्हणतात शास्त्र. सगळ्यात उत्तम वैराग्य असेल ते ज्ञानाच्या आधारावर असलं पाहिजे. ज्ञान समजून घेतलं पाहिजे, त्या ज्ञानावर भक्ती केली पाहिजे आणि भक्तीमुळे वैराग्य होते. आणि त्याबरोबर जेव्हा हे कथा ऐकली तर सगळेजण वैकुंठांनी मान घेऊन गेले आणि भगवंताची प्राप्ती केली. कृष्ण भगवान. श्रीमद भागवताचं महिमा गान केल्यानंतर सौनकादी ऋषी आणखी प्रश्न विचारतात. ते विचार करतात, हे सुत गोस्वामी, तुम्ही जे भागवत वर्णन केलं, आता त्या भागवताचं तुम्ही गुणगान करा. त्यावेळेस सुत गोस्वामी वर्णन करतात सौनकादी ऋषींना की हे ऋषीवरांनो, जे श्रीमद भागवतम आहे ते भगवंताचा वाङ्मय अवतार आहे, साहित्यिक अवतार आहे. कलियुगामध्ये भगवंत माशामध्ये पाण्यामध्ये जो अवतार घेतला त्याला मत्स्य अवतार म्हटले जाते. जे नर नाही आणि पशु पण नाही त्याला नरसिंह अवतार म्हणतात. भगवंत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रूप घेतात. तसं कलियुगामध्ये माझा अवतार कोणता असेल ते म्हणजे श्रीमद भागवतम, जो साहित्यिक अवतार आहे. आणि मग त्या 12 स्कंदाची तुलना आचार्य वर्णन करतात की जे पहिला स्कंद आहे, पहिला जे 2 स्कंद आहेत ते म्हणजे भगवंताचे चरण कमल आहेत, वाङ्मय अवतार. दुसरा जो स्कंद आहे ते भगवंताच्या पिंढऱ्या आहेत. तिसरा स्कंद आहे भगवंताचे गुडघे आहेत. चौथा स्कंद आहे भगवंताच्या जांघ्या किंवा मांड्या आहेत. आणि 5वा स्कंद भगवंताची नाभी कमल आहे. 6वा स्कंद आहे ते भगवंताच्या बाहू आहेत. 7वा स्कंद अष्टम गंध गळा आहे. 9वा स्कंद भगवंताचा चेहरा आहे. 10वा स्कंद तर भगवंताचं काय आहे, स्मित हास्य, म्हणजे भगवंताच्या बाललीला आहेत. भगवंताला सगळ्यात आनंद प्रदान करणारा. बाकीच्या 11 स्कंदामध्ये 9000 श्लोक आहेत आणि केवळ 10व्या स्कंदामध्ये 9000 श्लोक आहेत.
आणि सगळ्या मोठ्या स्कंदामध्ये स्कंद मोठा असेल तर दशम स्कंद आहे आणि त्याच्यामध्ये 90 अध्याय भगवंताच्या, आणि त्याच्यामध्ये पहिला जो सेक्शन आहे तो वृंदावन लीला आहे, दुसरा सेक्शन आहे तो मथुरा सेक्शन आहे, आणि तिसरा स्कंद आहे ते द्वारका लीला आहे. अशा 12 आणि जो 11वा आणि 12वा स्कंद आहे, 11वा स्कंद आहे भगवंताची बुद्धी आहे जी उद्धव गीताचं वर्णन करते, आणि जो 12वा स्कंद आहे ते भगवंताच्या धर्माचं तत्व आणि ह्या कलियुगाचं वर्णन त्या तत्वामध्ये केलेलं आहे. आणि असं केल्यानंतर इथे म्हणतात की मद एक बंधू मत संगी मदगुरु महाधनम मद तारकम मद भाग्यम महानंद मनस्तुते. श्रीमद भागवतम जो ग्रंथ आहे ते काय? मद बंधू, माझा बंधू कोण आहे? श्रीमद भागवतम आहे. त्याच्यानंतर मद संगी, माझा संघ कोणी असेल ते श्रीमद भागवतम आहे. मद गुरु, माझा जो गुरु कोणी असेल ते श्रीमद भागवतम आहे. महाधनम, या जगामध्ये सगळ्यात मोठं कोणतं धन असेल जे चोरी करू शकत नाही, कोणी त्याला लुबाडू शकत नाही, ते धन म्हणजे श्रीमद भागवतम. आणि त्याबरोबर म्हणतात मद तारकम मदम, मला ह्या जगामध्ये कोणी तारणारा व्यक्ती असेल ते श्रीमद भागवतम आहे. आणि महानंद महानस्तुते, या जगामध्ये एकमेव आनंद कोणता असेल? भवानंद, ते म्हणजे भगवंताच्या कथा. असं वर्णन केल्यानंतर इथे श्रीमद भागवतम म्हणजे कृष्ण तत्व, रसतत्व, भावतत्व, लीला तत्व, प्रेमतत्व, ह्या तत्वांचं असं गूढपणे विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे. आणि ह्या भागवतामध्ये जो कोणी शास्त्र प्रामाणिकपणे श्रवण करतो, वक्ता आणि श्रोता, त्या दोघांना भगवत प्राप्ती तात्काळ होती. म्हणून येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण हे जे भागवत ग्रंथ आहे त्याचं नित्यनेमानं श्रवण करायचं आहे. पण हे करीत असताना काही नियमावली आपल्याला पालन करायची. भगवंताला प्राप्त करायचंय ना सगळ्यांना. नियमावली एकच आहे, वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जीवा उदरपस्त वेगम वाचा वेगम. वाचा वेगम म्हणजे बडबड करणं कमी करा. बडबड एकच करायचं असेल, हरी बोला हरी चाला, व्यर्थ गलबला करू नका. भगवंताच्या नावाशी काहीच बोलू नका. आमच्या गावामध्ये एक म्हातारी होती. माझा कथा संपल्यानंतर ती माझ्यासोबत माझ्या घरापर्यंत येत होती. म्हणलं का आजी, बाकीच्यांना तुम्ही, बाकीच्या सगळ्या म्हाताऱ्या बोलत होत्या, तुम्ही का बोलत नव्हत्या? म्हणली बाई, ते सगळ्या गावचं धुणं धुत बसत्यात आणि मला ते काय आवडत नाही. काय म्हटली वाक्य? कथा ऐकल्यानंतर गावचं धुणं धुत बसत्यात, पण महाराज तुमच्या सोबत मला नाही का? आणि घरापर्यंत तुम्हाला विश्वास येणार नाही. ती प्रत्येक शब्दाला रामकृष्णारी माऊली माऊली विठ्ठल 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 म्हणून लागली. म्हणलं ह्या बाईनं नाही का जीवनाची परिपूर्णता प्राप्त केलेली, आणि खूप श्रीमंत घरातली. बरं, प्रत्येक शब्दाला माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल, गोविंद गोपाळ मधुसूदन. आणि आम्ही नंतर कथा झाल्यानंतर 2 घंटे बसलो आणि आमच्या चर्चा, महाराज तुम्ही असं सांगितलं, मी असं सांगितलं, असं डिस्कशन असलं पाहिजे. काही वर्षापूर्वी मी वृंदावनला गेलो, तो गोवर्धन परिक्रमा करीत असताना तिथे गिरिराज स्वीट म्हणून फेमस आहे. तिथे मी आणि माझा गुरुबंधू आम्ही सकाळचा नाश्ता करायला गेलो. तिथं बिना कांदा लसणाचं भेटते आणि भगवान गोवर्धनजीला अर्पण केलं जातं. आणि आम्ही थोडंसं तिथे कचुडी भेटते आणि खिचडी भेटते, ते घेतलं आणि आम्ही टेबलवर बसलो. तिथे 5 म्हातारे बसले होते. ते 5 म्हाताऱ्यांचं डिस्कशन काय होतं विचार करा. तो इकून रामचरित्रच्या मानसच्या चौपाय म्हणतो, तो तिकून म्हणतो. म्हणजे आम्ही जो ब्रेकफास्ट 10 मिनिटाचा करणार होतो, 45 मिनिटं त्यांचं डिस्कशनच ऐकतो की रामचरित्राच्या चोपाय तो म्हणतो. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे चोपाय म्हणण्याची. आणि मी विचार करलो, बाकीचे लोक बडबड, राजकारणात काय चालू आहे, गलित काय चालू आहे. आम्ही 2 जण शॉक लागलो. अरे यांचं काय पाठांतर असेल आणि यांच्या चर्चेचे विषय काय आहे? भगवंत आहेत आणि यांच्या चर्चेचं काय, दोन्ही विषय पाहिले. मी त्यावेळेस ठरवलं, काही ह्या जगामध्ये आपण बडबड करून आपली स्वतःची इज्जत घालवतो, आपली किंमत कमी होऊन जाते. आणि या जगामध्ये बेंडूक जेव्हा ड्राव करतो ना, सापाला जास्त बोलवत असतो. तसं भौतिक संसारामध्ये बडबड बडबड करत, जसं 2 म्हाताऱ्या एका आंब्याच्या झाडाखाली बसल्या त्या गप्पा मारित. जेव्हा ते बसल्या त्या कोयऱ्या होत्या, उठून राहिले तर आंबा पिकून पडला होता.
का बरं माहीत झालं तुम्हाला? त्यांच्या गप्पान तो पिकून गेला होता. तसं जण पिकून जातात हे संसारामध्ये. कधीतरी तोंड धरून बंद ठेवा. मौन वाचा वाचो मनसा क्रोध, मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार करू नका. जीवा उदर, जे काही खायचं सात्विक खा. 7 दिवसामध्ये माझी विनंती राहील, बिना कांदा लसणाचं खा, काही फरक पडत नाही. गेल्या 17 वर्षा भांडाऱ्यामध्ये कांदा लसण घालताना तुम्ही म्हणता प्रसाद कशा डोंबल्याचा प्रसाद होतो. रजगुण तमगुणाचा आहे, शास्त्रामध्ये कुठं नाही दिले. तुकाराम महाराजाचे अभंग वाचा, पण महाराज चवच येत नाही. अरे चव खाण्यासाठी येतो का तू? प्रसाद म्हणजे सात्विक असला पाहिजे भगवंताला. म्हणून जेव्हा तुम्ही भंडारा करता बिना कांदा लसणाचा करा. भगवान एक दिवस खा बघा तर खरी, सात्विक खा. त्याच्यानंतर वाच वेगम, जीवा उदरपस्त वेगम, जनेंद्रिय. आणि हे जर केलं तर 4 पण काय नियम करा. अत्याहारस प्रजल्प नियमाग्र, जनसंघसे लवलेसे, षडविरी भक्ती प्रसिद्धी. अत्याहार करू नका. त्याच्यानंतर प्रयास प्रजल्प, बडबड करू नका. नियमाग्रह, नियमाचा जास्त आग्रह करू नका. आणि त्याच्यानंतर काय, जनसंघ, भौतिकवादी जे बडबड करणारे, फालती गप्पा मारणारे, त्या लोकांचा संघ टाळा 7 दिवसासाठी. की तिथे गेल्यानंतर आपण साहजिक त्यांच्याबरोबर तसंच डिस्कशन करतो. आणि नंतर ते म्हणतात की षडविरी भक्ती विनस्थिती, हे जर केलं तर भक्ती नाश होतो. मग काय करायचं? उत्साहात निश्चय धैर्यात तत्त कर्मा प्रवर्तना संघ त्यागा सतवृत्ती षडविरी भक्ती प्रसिद्धी. भक्तीत वाढ करायचं असेल तर 3 गोष्टी झाल्या पाहिजे. उत्साह असला पाहिजे. कोणी येऊ न येऊ मी पहिले लिहून बसावं. आज दुर्दैव असं की मी पहिले येऊन बसलो, तुम्ही नंतर आले. पहिले आपण आलं पाहिजे. कथेच्या पहिले जो कथाकार आहे त्याच्या पहिले येऊन बसलं पाहिजे. उत्साह असला, निश्चय. माझे गुडघे त्रास देत असेल, मला बसता येत नसेल, तर मी धैर्य ठेवून नियमपूर्वक ऐकेन. उत्साहात धैर्य तत्त कर्मा प्रवर्तना, कर्म. आणि असं केल्यानंतर काय, षडविरी भक्त प्रसिद्धी भगवंताचं प्राप्त होईल. आणि हे केल्यानंतर भागवत हे 10 स्कंदामध्ये 12 स्कंदामध्ये भगवंताचे 10 जसं भगवद्गीता ईश्वर जीव काळ कर्म आणि प्रकृतीची विषय. ज्या ठिकाणी गीता संपते त्या ठिकाणी श्रीमद भागवताची सुरुवात होते. आणि श्रीमद भागवतामध्ये 10 विषय असणार आहेत. एक म्हणजे सर्ग विसर्ग, सृष्टी पहिलं, दुसरी सृष्टीचं कसं निर्माण केलं. त्याच्यानंतर पोषणम, भक्तांचं पोषण, ते 6व्या स्कंदात आहे. त्याच्यानंतर मन्वंतर, किती 71 मन्वंतर आहे, एका मन्वंतरचं वर्णन केलेलं आहे. निरोध, निरोध ह्या शब्दाचा अर्थ आहे जगाचा आश्रय कसे बनले भगवंत. त्याच्यानंतर विसर्ग, स्थानम, लोकांतर 14 लोकांचं, सृष्टीची प्रेरणा कशी भेटते. त्याच्यानंतर ईशा अनुकथनम, मुक्ती मोक्ष कसा प्राप्त होईल. आणि उतया, उतया म्हणजे कर्म वासना. वासनामध्ये 2 प्रकार, शुभ वासना आणि अशुभ वासना. त्यासाठी 7व्या स्कंदामध्ये शुभ वासनाचं उदाहरण आहे प्रल्हाद महाराज. भगवंताच्या प्रती वासना करतात त्याला शुभ वासना म्हणतात, आणि जी भगवंताच्या विरोधी त्याला अशुभ वासना म्हटल्या जाते. अशा 10 विषयांची चर्चा ही आहे. म्हणून जो 10 स्कंद आहेत याचं जे वर्णन केलेलं आहे, थोडक्यात मी याचं वर्णन करतो. 5-10 मिनिटं घेतलं चालेल ना? का कंटाळले तुम्ही? का झोप येते तुम्हाला? नाही ना? सगळ्यात जोरात म्हणा हरी हरी. आवाज नाही आला. हरी हरी. ताट बसा बरं सगळेजण. दीर्घ श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. सगळ्यांना म्हणा हरी हरी. आवाज नाही आला बुवा. तिथं गप्पा मारलं तर इथं येतात तुमच्या, आणि इथं भगवंताचं नाव घेता येत नाही. नाव कुठून आलं पाहिजे माहितीये का? ती बेंबीच्या देठापासून आला पाहिजे. लोकांच्या निंदा करायला आपल्याला लय आवाज येतो जोरात, गाव गप्पा करायला हरी 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 हरी. हरी या शब्दाचा अर्थ जे दुःख हरण करणारे, अमंगलमय हरण करणारे, असं हरीचं नाव आहे. म्हणून हरी बोला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पोपटासारखे पाठ आहे, करतात का जण? पोपटाला शिकू द्या. रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणतो, नमस्कार नमस्कार म्हणतो, जय हरी म्हणतो. पण मांजरीन पकडू द्या त्याला, कसं करताय? ओरिजिनल स्वभाव येतो. तसंच आपण नुसतं इथं आलं तेवढ्या पुरतं तेवढं, पण घरी बाहेर गेल्यानंतर पोपटाचा ओरिजिनल आवाज बाहेर पडतो.
देठाच्या बिंबीपासून भगवंताचं नाव आलं पाहिजे. म्हणून ह्या 7 दिवसामध्ये जे भागवत ग्रंथ आहे, आता मी श्रोता आणि वक्त्याचे थोडे लक्षण सांगेल आणि मग आपण कथेला विराम देऊया. ऑलरेडी उशीर झालेला आहे. की एक तर म्हणजे कथाकाराची काय पात्रता असली पाहिजे. याच्यापुढे कोणताही कथाकार आणा, त्या कथाकारामध्ये हे लक्षण असेल तर आणायचं. तो किती चेलीच्या पाट्याचे तर त्याला किती डिग्री आहेत, काय कोणी खात नाही त्या डिग्र्यांना. लोकांच्या नजरेत डिग्री आहेत, पण भगवंताच्या नजरेसाठी लय पेळावं लागतंय. लोक तुम्हाला गुणगान करतील, पण भगवंत गुणगान नाही करणार. म्हणून भक्ती मार्ग म्हणजे सुरस्य धारस्य, सुराच्या धारावर चालण्यासारखं आहे. साधकाने, साधू या शब्दाचा अर्थ कपडे घातलेला साधू नाही. जो साधना करून साध्य प्राप्त करतो त्याला साधू म्हणतात. तुम्हाला साधू म्हणजे लय त्याच्या मोठी गाडी आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, चेलेच्या पाठी भरपूर आहेत, सगळं गाव नमस्कार करतं, मी म्हणून नाही. साधू म्हणजे साधना करतो का, तो साधनेला लावतो का तुम्हाला आणि साध्याच्या ठिकाणी घेऊन जातो. साध्य म्हणजे भगवत प्राप्तीकडे घेऊन जा, त्याला साधू म्हणतात. म्हणून पहिलं लक्षण आहे भगवतमती. भगवतमती असली पाहिजे. का मती असते, त्याच्यावर भगवतमती असेल तो साधकांच्या जीवनात भगवतमती टाकेल. दुसरं लक्षण काय, अनपेक्ष. त्याला काय अपेक्षा नसली पाहिजे. कोणी मान सन्मान देऊ, प्रतिष्ठा देऊ, गुणगान करावं, दान दाक्षिण्य देऊ, काय अपेक्षा नसली पाहिजे. अपेक्षा तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात, लोका सागे ब्रह्मज्ञान, जन कापतो लोकाची मान, ज्ञान सांगतो जनासी, अनुभव नाही आपणासी, कथा करतो देवाची, अंतराशा बहुलोबाची. अंतराशा काय, बहुलोबाची. तुका म्हणे तोची वेळा त्याचे हाणून थोबाड फोडा. हे अभंग कोणी घेत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, जन कापतो लोकाची मान, ज्ञानाने मान कापतो लोकांचे. ज्ञान सांगतो जनासी, पण अनुभव नाही आपण, स्वतः काही पालन नाही करणार, पण तुम्हाला ज्ञान पाजळीशी राहणार नाही. तो कथा करतो देवाची, पण अंतराशा बहुलोबाची, की ही कथा संपल्यानंतर माझ्या पाया पडावं, मला दक्षिणा द्यावा. अरे मूर्ख आहेस तू. म्हणून माझा नियम असतो, कोणी पायाला हात लावायचा नाही, लांबूनच नमस्कार करा. तुमचे पाप भोगायला काय मी त्यासाठी आलो नाही. पाया पडणं म्हणजे काय, आपले पुण्य त्याला देणं, त्याचं पाप घेणं डोकं. पण म्हातारा लोकांना हाऊस, पडा, कोणी आलं पड पाया. बाई तुला कुठचं कळतं, कुठं शास्त्रामध्ये दिलंय की पुण्य जाते, पण आपल्याला लय हाऊस, पायच पडले नाही सून. कुठं तू लागून आली देव बाई, बाबा कुठं अटकले तुम्ही. नाही, अनपेक्ष. त्याच्यानंतर काही अपेक्षा नका ठेवू, याच्या पुढे नियम पालन करा. दुसरं सुरदम, मित्रवत असला पाहिजे, प्रेमपोटी त्याने सांगितलं. तिसरं दिनेश अनुकंपया, दया करुणा असली पाहिजे. याच्यावर खूप मोठं विवेचन आहे. आणि बहुधा बोध चतुरा, शास्त्राचा सार जाणणारा पाहिजे. आणि वक्ता समती पुण्य, हे मुनीचे लक्षण आहे. हे 6 लक्षणे ज्याच्याकडे असेल त्याच्याकडून कथा ऐकले पाहिजे. हे झाले कथाकाराचे लक्षण. याच्यावर खूप डिटेल्स आहे. श्रोताचे काय लक्षण असले पाहिजे. पहिला श्रोता म्हणजे उत्तम श्रोता. पहिला श्रोता चातकासारखा असला पाहिजे. चातक म्हणजे काय, स्वाती नक्षत्राला पाणी पितो ना त्याला. तसंच कथेमध्ये केवळ भगवंतच ऐकलं पाहिजे, जो मनोरंजन नाही ऐकलं पाहिजे. चातकासारखं कृष्ण कथाच घेतली पाहिजे. दुसरं आहे हंस. हंस काय करतो, दुधातून पाणी वेगळं करतो. तसं कथेतून भगवंताचं तेवढं घेतलं पाहिजे. भौतिक संसाराच्या गोष्टी तिथं सोडल्या पाहिजे. आपलं उलट होतंय, आपण कथा सोडतो. महाराजांना हसवलं बरं, हसवणारे महाराज आपल्याला आवडतात, किंवा त्यानं काय गप्पा सांगितल्या ते आवडतात. नाही, भगवंताचं. त्याचं तिसरं लक्षण असलं पाहिजे शुक. शुक म्हणजे तो जसं मधुर कथा ऐकतो, ते ज्ञान जसाच तसं यथारूप आत्मसात करो. पोपट्याला जर पेरूला स्पर्श केलं गोड लागतं, तसा तो कथा ऐकतो आणि दुसऱ्याला मधुर वाणीपणे सांगत असतो. हा तिसरं लक्षण त्या वाणीचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथं म्हणजे मीन, मासा. मासा पाण्या वाचून राहू शकत नाही, तसं एक भक्त भगवंताशिवाय राहू शकत नाही. म्हणून पांडुरंग कुंडल का धारण करतात, भले घाण वास असतो त्याच्यामध्ये, पण भगवंत त्याला धारण करण्याचे एकमेव कारण असं, भले त्याच्यामध्ये दुर्गंध असेल, पण तो माझ्या वाचून, जसा मासा पाण्या वाचून राहू शकत नाही, तसंच माझा भक्त माझ्या वाचून राहू शकत नाही. हे त्याचं लक्षण. दुसरं लक्षण माशाचं काय, बिना झोपता ऐकतो कथा. काय, मासा कधी झोपलेला पाहिलं का तुम्ही? कथा जशी सुरुवात झाली की तुम्ही ध्यान आवश्यक. जसं आमच्या एक वरिष्ठ गुरुबंधू गौर गोपाल प्रभू
फेमस युट्यूबर आहेत, ऐकलं असेल तुम्ही. एक म्हातारी भेटली, म्हणली महाराज मी खूप ट्रीटमेंट केली, पुण्याला केली, मुंबईला केली, अमेरिकेला केली, दिल्लीला पण ट्रीटमेंट केली, पण फरक नाही पडली. जसं तुमचं प्रवचन झालं की ते मला ट्रीटमेंटचा फरक पडला. असं का? म्हणे महाराज झोपेसाठी मी खूप फिरले, पण जसं तुमचं प्रवचन चालू झालं ना मला चांगली झोप लागते. तसं आमचं बी कधी कधी होतंय, आम्ही प्रवचन चालू केलं की लोकांना ध्यान अवस्था लागून जाते. याचा अर्थ काय? आपल्याला त्याच्यात आवड नसल्यामुळे झोप लागते. आवडीचा लागू द्या, टीव्हीच्या मालिका लागू द्या, डोळे फाडू फाडू बघू आपण. एखादी मॅच, आता IPL चालू आहे ना सध्या, डोळे फाडू फाडू बघू. इथं एकच चॅनल आहे, काही मनोरंजन पण नाही, आणि त्याच्यात गाणारे बी नाहीत. आज गडबड गोंधळ सगळाच. त्यामुळं उद्यापासून राहीन, काळजी करू नका. तर हे श्रोताचं तिसरं लक्षण. चौथं लक्षण आहे म्हणजे लांडग्यासारखं श्रोता नसला पाहिजे. स्वतः ऐकायचं आणि दुसऱ्याला ऐकू द्यायचं. या लांडग्यासारखा श्रोता मधून मधून इवळत असतो, तो ढोरत असतो. हे चौथं लक्षण. त्याच्यानं कावळा काय करतो? घाण जागेवर बसतो. तसं काही श्रोतावर्ग असते, ते कथेमधून वाईटच बघत राहतात. हे सोडलं ते सोडलं, असं तसं. प्रवचनामध्ये त्यांना काय निंदा करायचंच काम करतात. त्या गाणाऱ्यामध्ये प्रवचन करणारे बागे म्हणजे तो त्याच्यासाठीच आलेला असतो. सगळ्याकडे तो निंदा करत बसतो. त्याला भृशंड म्हणतात. त्याच्यानंतर